नाही there is. अच्छा दुसरे येणार नाही बस संपलं. हो गया सर अब एक दो या ना कोणी राऊंड थोडं आपण पंकज पुढे या. हो हां पुढे घेऊ. ओके मैं मिलिंद पवार और आप कौन सी सोसाइटी से हैं? श्री गजानन दर्शन दर्शन Yes. हां गजानन दर्शन सोसायटी. सत्तावीस. 27th. Yes. आप सभी का स्वागत. I welcome you all. ठीक है. और आपके सभी प्रश्न मैं जानना चाहूँगा. बोलने का मैडम मीडियम क्या तू हिंदी हां ना आपण मराठीत बोला. आपण सगळे मराठी चालेल. हो हो सगळेजण व्यवस्थित. मराठी. सगळ्यांना कळेल. सगळे मराठी आहेत का हो. मराठी नॉन मराठी पण ही इज वेल वर्स विथ मराठी. मराठी हिंदी फिर रखते हैं. हां 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 मराठी, तर हिंदी आपण दोघंही ठेवूया. चालेल साहेब चालेल ना. बरं. मी पहिली रिक्वेस्ट आपल्याला करेन की मला मोबाईल रेडिएशनचा त्रास आहे. थोडं नाही बाहेर ठेवून नका. त्याचे मोबाईल डेटा बंद करा. Trigger ऑफ केलाय, डेटा बंद केलाय. डेटा बंद केला तर मला थोडी डेटा बंद करा. बाकी मोबाईल जवळ ठेवला चालतो फक्त डेटा बंद करा. बरं. आपली काय 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 जाणून घ्यायचं तुम्हाला किंवा आपण नेमकं कशासाठी आपण भेटला आहात? ओके तर तुमच्याबद्दलची एक थोडीशी जी माहिती आम्हाला हे आमच्या मित्र तामेणकर आहेत त्यांनी दिलेली आहे ती अशी की सेल्फ रिडेव्हलपमेंटबद्दल तुम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करता. तर आपण पवार सरांकडे जाऊन एकदा मीटिंग करून त्यांच्याकडून सेल्फ रिडेव्हलपमेंट संदर्भात सगळी माहिती जाणून घेऊ. आपला प्लॉट एरिया किती? 5698 स्क्वेअर मीटर. 5698 स्क्वेअर मीटर्स. स्क्वेअर मीटर. डायमेन्शन्स पण सांगू का? नाही आपण हे प्रायमरी बोलतो आहोत. रोड विड्थ किती आहे? 20 एका साईडला आणि एका साईडला 11 आहे. 20 आहे. हो आणि 11 तो प्रपोज्ड 12 मीटर्स आहे. एक्झिस्टिंग 11 आहे. 20 मीटरची डीपी आहे. हो हो हो. तुमच्याकडे प्रूफ आहे सर? पॅराडाईज तुम्हाला माहिती आहे का किंवा एनपीसीटी हॉस्पिटल? पॅराडाईज माहित आहे. आम्ही पॅराडाईजचे शेजारी आहोत. मध्ये फक्त चर्च आहे. इकडनं का तिकडनं? कारगेलच्या पुढे पोलीस चर्च आहे. स्टेशनच्या कडनं? पोलीस स्टेशन टुवर्ड्स पोलीस स्टेशनमध्ये जर तुम्ही फेस करून उभा राहिलात ना तर पॅराडाईज आधी लागतं. पॅराडाईज नंतर एक चर्च येईल मध्ये आणि एक्झॅक्ट चर्चच्या नेक्स्ट बिल्डिंग आमची आहे त्याच लाईनीमध्ये सेम. फेसिंग टुवर्ड्स द ट्रेन ना पॅराडाईज येते कॉर्नरला. ठीक आहे. मग पॅराडाईजच्या सरळ त्या गलीवरून मी तुम्हाला लेआउट दाखवू का? तुम्हाला एकदम म्हणजे स्पष्ट कल्पना येईल. पोलीस चौकी आहे ना हा. त्याच्यानंतर सप्तरंग येतं हो. आणि सप्तरंगाच्या नंतर जी सोसायटी आहे ती आमची आहे. दॅट इज गजानन दर्शन. आणि पॅराडाईजची वॉल आणि गजानन दर्शनची वॉल एकच आहे. फेन्स म्हणतो मी. हे बघा हे बघा. अच्छा बदलत म्हणजे पॅराडाईज मेन रोडला आहे. Yes, तिकडनं आहे. इकडनं. ही इकडनं आहे अलीकडनं आहे. नाही नाही आमची पण तीच लेन आहे. Same. सेम आम्हाला एंट्री पण बदला आहे ना बदला. एक्झॅक्टली. पोझिशन रिमेन्स द सेम. हा. हे बघा. ही पॅराडाईज आहे. नाही 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 ही आमची बिल्डिंग आहे. आमची सोसायटी आहे. इथे पॅराडाईज आहे. दिस इज 20 मीटर्स रोड. इथे चौकी आहे ना?
नाही, चौकी या बाजूला या आहे. साईडला. या ओके. साईडला आहे. त्याच्यानंतर इथे सप्तरंग आहे. हां ही आमची गजानन, हां ही पॅराडाईज. ओके इथे हा 20 मीटर रोड्स. ओके इथे 11 आहे एक्झिस्टिंग आणि प्रपोज 12 आहे. पण इथे जे लिहिलेलं आहे प्रपोज 11 दॅट इज नॉट प्रपोज, दॅट इज एक्झिस्टिंग 11 आहे. हां असं रिंग बी ऑफ करो, डाटा बी मी ऑफ साधा आहे तो हां? ते पाण्याच्या टाकीच्या समोरचा, एक्झॅक्टली बरोबर आहे. शाळेच्या समोर. एक्झॅक्टली बरोबर. Right side आम्हाला दिसते. MPCD ची pattern आहे. हो Correct. अभी रिंगर भी ऑफ करो, डाटा भी ऑफ करो, तो मेल बजेगी ही नहीं. हां ठीक आहे, हे इथं होऊ शकतं. हे मी का विचारतो एवढं, हाँ कमर्शियल व्हायबिलिटी आहे का? आहे आहे. नाही, त्यांना सांगू दे ना, आपल्याला काय हे माहिती आहे ना, दिसतं ते. कारण कमर्शियल व्हायबिलिटी आता तिथे निघते, तिथे फक्त एक आहे की पॅराडाईजला रेसिडेन्शियलचा फेस जास्त आहे. याला तो घेऊन जाणारा व्यक्ती आहे, म्हणजे इथनं तिकडनं जो फ्लो आहे रेसिडेन्शियल लोकांचा तो त्या साईडनं, या साईडनं तो होईल. यांनी दुकानं ह्या साईडनं काढलेली आहे पॅराडाईजने, बरोबर या साईडने काढलेली आहे. बरोबर. टाकीला facing. या साईडला टाकीला फेस त्यांची असं आहे, करून सर. त्यांना काढायलाच लागेल ना ती, तर तो फेस आपल्याला मिळतो. याचं पॉझिटिव्हनेस असं आहे की स्टेशनच्या टुवर्ड्स आहे, स्टेशनच्या टुवर्ड्स आहे. आणि त्यांची बांधायला सुरुवात झाली, ही म्हणजे बांधायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. Yes. ते पूर्ण होईल तोपर्यंत स्कॅरॅसिटी याची तयार होते. म्हणजे लोकेशन चांगलं आहे, होऊ शकतं चांगलं आहे. किती मेंबर्स आहेत? 100 किती? 100. हां ते सेम पॅराडाईज 70, पार्कव्यू 60 and all the इसका कॉन्फ़िगरेशन ऐसा है, बताओ 70 नो सर मेंबर्स. हाँ आमचं टोटल 100 है. एंड ऑल एक Equal, मिनट equal. सर, यू आर आप- मेकिंग कंफ्यूज. 100 में से, हाँ 100 में से कैसा कैसा है? All are of same size. सेम साइज. सेम साइज है. हाँ. Okay. Yes. Only out of 100, few are for MTNL and few are with. दॅट इज That is okay. इमटेरियल. ते जाऊन द्या. Area wise same आहे. कार्पेट एरिया सगळ्यांचा सारखा आहे, Sir. मग विषय संपतो ना. आता त्याच्यात एक गोष्ट नमूद करावी लागेल. आमचा अप्रूव्ड कार्पेट एरिया 451 आहे स्क्वेअर मीटर, सिडकोचा. स्क्वेअर फीट. येस करेक्ट, 451. सिडको हा 451 स्क्वेअर फीट. होणार नाही. नाव एक मिनिट हा. 451 डिवायडेड बाय 10 6394 into 100 4181 बिलो FSI आहे हा. ओके. आणि आम्ही 2007 मध्ये इंटू 2007. 1.1 केला. नाही ते बाल्कनी सोडून द्या. सॉल्व होईल ना. 451 ते कमी आहे. नाही हां, एक मिनिट. नाही बिल्टअप केला मी, घेतला. स्टेअरकेसचा वगैरे बिल्टअप पकडलाय का त्यांनी? नाही, हा ॲक्च्युअल अप्रूव्ड प्लॅनमध्ये 451 होता. 93 मध्ये जेव्हा आम्ही पोझिशन घेतलं बिल्टअप तेव्हा. काय बिल्टअप काय होता? हा कार्पेट आहे. दिस इज कार्पेट बिल्टअप. 50 मीटर पर फ्लॅट. हां, 50 मीटर बिल्टअप आहे. 50 स्क्वेअर मीटर. In the allotment letter they mentioned 50 point 50 meter. अप्रॉक्सिमेट. Yes. अप्रॉक्सिमेट. Not approx, exact. एक्झॅक्ट. 50 प्लस आहे पण खाली नाही आहे. 50.04 आहे एक्झॅक्ट. There is. 04 झिरो. एग्रीमेंट मध्ये पण आहे. ओके. बिल्टअप एरिया 50 तो 500 हा ना, बिलो ही आहे तो. बिलो ही आहे. आणि 2007 मध्ये आम्ही काही एक्सटेंड केलं, ते सगळ्यांचे सेमच केलं. आफ्टर एक्सटेन्शन आवर टोटल कार्पेट नाव इज 530 स्क्वेअर फीट. कार्पेट. आफ्टर एक्सटेन्शन बाल्कनी एक्सटेंशन किती आहे? 530 530 कार्पेट. कार्पेट. आणि हा मोफा कार्पेट आहे दोन्ही. मी कार्पेट मोफाच पकडतो.
आणि जस्ट इंटरप्ट करतोय 530 अप्रूव्ड आहे ना बाय सिडको. सर ते तुम्ही सिडकोचं आला ना तर ते अप्रुव्हल करत नाही, सिडकोचं असतं. करेक्ट. ठीक आहे, आपण घेतलं तर नाही, अप्रुव्हल नसतं ते. अप्रुव्हल त्याची जी फी आहे काही एक सर सम- राहू दे. ते- त्याच्यावर ते- डिबेट नको आता. हा त्याच्यावर डिबेट नको. त्यांनी बांधलं, तुम्हाला हँडओव्हर केलं आणि सिडको इज अ सोल एजन्सी म्हणून ते असं म्हणतं की आम्ही सर्वस्वी आहोत. बरोबर. ते जरी चुकले ना तर आज आपण ते तोडतो आहोत. तर झालं गेलं ते गंगेस मिळालं. असं होतंय ते. एनिवे, सो हे आलं, हे बेसिक आलं. आपण एंटायटल्ड आहात 3 FSI ला. Yes. आणि ग्रीन FSI जो भेटेल तो ग्रीन बिल्डिंग म्हणून हां. कितीपर्यंत भेटेल ते? ते आपण 3च्या पुढे Additional. ॲडिशनल प्लॉटवर तो मिळतो, जेवढं काही मिळेल. अप्रॉक्स कितीपर्यंत? आत्ता नाही सांगू शकत, पण आपल्याला 5% पर्यंत जाऊ शकतो आपण. ते Of the 3 plot. तीन FSI वर 5%? ओव्हर अँड अबव 3, अच्छा, 3च्या वर. 3च्या वर. ओके. 3च्या वर. पण त्याला कंडिशन्स बऱ्याच असतात ग्रीन बिल्डिंग एन्व्हायरमेंटलच्या, त्या आपण सॅटिस्फाय करायच्या आणि FSI घ्यायचा. 0.5. ठीक आहे, म्हणजे 3च्या वरची कॅल्क्युलेशन येतात. Yes. 60% ॲन्सिलरी मिळेल. ओव्हर अँड 3 म्हणजे 3 FSI जो येतो. सर आपको हिंदी में Oh, yes. समझ आहे? Yes, yes, I know. सो 60% ॲन्सिलरी मिळेल 3 वर, म्हणजे तुम्हाला 1.8 मिळतो. 3 प्लस 60% ऑफ 3 साहित्रिक 18 1.8 आला. 4.8 4.8 तुम्हाला टोटल कॅल्क्युलेशन मिळतं. अप्रॉक्स. कमर्शियलवर ॲन्सिलरी 80% मिळतो, थोडासा जास्त नसतो. 80% म्हणजे 3च्या वर तुम्ही असेही जाता. ठीक आहे ना, एवढं सुरुवातीचं कॅल्क्युलेशन तुम्हाला समजलं. ठीक आहे, खरं एवढं झालं. आता आपण म्हणजे 3 FSI 3 प्लस 60% ॲन्सिलरी एरिया FSI, त्याचं पूर्ण असं म्हणतात त्याला, तो पण FSI आपल्याला खरेदी करायला लागतो. एक FSI तुमचा बेसिक FSI, पण तुम्हाला अधिक 2 हा अजून मिळेल. आता सिडको कन्स्ट्रक्टेडमध्ये 10% फक्त कॉस्टला, लँड रेटच्या कॉस्टला तुम्ही परचेस करता. ही इथं एक ब्युटी आहे सिडको कन्स्ट्रक्टेडमध्ये. प्रायव्हेट कन्स्ट्रक्शनमध्ये तुम्हाला 30% कॉस्ट द्यायला लागते, इथं 10% द्यायला लागते. म्हणजे थोडीशी कॉस्ट कमी येते. फक्त याच्यामध्ये एकच गडबड होते. इथे काय गडबड होते ते आपण नंतर बघू. पण इथे 10% ऑफ लँड रेट ही कॉस्ट आहे FSIची, ॲडिशनल FSIची. ठीक आहे, म्हणजे एवढं लक्षात आलं. Direct rate. हां, त्या वर्षाचा तो लँड रेट ऑफ दॅट फायनान्शियल इयर. At the date of purchase किंवा आपण ज्या वेळेस आपण अप्रुव्हलला जाऊ त्यावेळेस. त्यावेळेस. Okay, yes. ठीक आहे, एवढं लक्षात आलं. आपल्याला 3 गोष्टी जेव्हा आपण रिडेव्हलपमेंटमध्ये आहोत, हा रिडेव्हलपमेंटमध्ये आपण आहोत, तेव्हा तुम्हाला ह्या 3 गोष्टी अत्यंत लक्षात ठेवायला लागतील. सुरुवातीला लीगल, कोऑपरेटिव्ह आणि दुसरं काय आलं, अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट UD. जर आपण हे तिघही लक्षात ठेवणार नाही
तर आपल्याला पुनर्विकास पूर्ण समजला असं मला वाटत नाही, किंवा आपण फसणार. आपण फक्त कोऑपरेटिव्ह अँगल लक्षात घेता, खरे लिगल घेत नाही, किंवा UDचा अँगल लक्षात घेता. तर मी तुम्हाला UDचा अँगल समजला, अर्बन डेव्हलपमेंट FSI बद्दल बोलू. तर आपल्याला हे तिघं अँगल्स लक्षात घ्यायला लागतात. UDचा अँगल लिगलच्या अँगलमध्ये काय येणार, त्याचे ते 3 पार्ट आहेत. मी तुम्हाला अत्यंत शॉर्टमध्ये समजून सांगतो. सगळं सांगितलं तर तुमच्या डोक्यावरून निघून जातं. म्हणून हे प्रत्येक टप्प्यामध्ये समजून सांगायला लागतं. लिगलमध्ये काय येईल, लिगलमध्ये पहिला एक इश्यू येतो, काय, टायटल, प्लॉटचं टायटल. गुड, प्लॉटचं टायटल लिगलमध्ये हा टायटल हा विषय आला. हे आम्ही सुरुवातीपासून समजावतो, पण मेंबर्स विसरून जातात की तुम्ही सांगितलंच नाही म्हणे, असं. तर ते होऊ नये. आता टायटल हा विषय आहे. टायटल कोणाकोणाचा, लँडचं टायटल, आता इथे प्लॉटचा आहे, प्लॉटचा आहे. दुसरा इंडिव्हिज्युअल काही आपले सोसायटीचा, सोसायटीचं फंक्शनिंग, इलेक्टेड आहे, त्याचं फंक्शनिंग कसं होतंय. नाहीतर सगळे निर्णय कसे कचऱ्याच्या टोपली. बरोबर, म्हणजे जे काही निर्णय आपण घेतो तो सगळा बाद ठरवतो कोण, कोऑपरेटिव्ह वाला, रजिस्टर्ड वाला. म्हणून हे एकमेकाशी गुंतलेले आहेत. म्हणून मी ह्या तिघाला एकाच जोरात बांधलाय. कशी का कनेक्टेड आहे हे याच्यासाठी, कारण हा सोसायटीचं, चला चष्मा घालून, पाणी इथं आहे ठेवलेलं. सोसायटीचं फंक्शनिंग कसं होतंय हे आपल्याला ठरवायला लागतं. म्हणजे ते आधी तर आपली कमिटी 5 वर्षाची आपल्याला सिलेक्ट करायला लागते जेव्हा आपण पुनर्विकास करतो तेव्हा. आणि तिचे मिनिट्स वगैरे प्रॉपर ठेवायला लागतात. फुल ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटीने तयार व्हायला लागतं. कारण तुम्ही इथे आहात, कुठे आहात, सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये आहात. तर हे कसं पाहिजे सोसायटीचं, चोखा, गुजरातीमा चोखाचे, एकदम स्वच्छ पाहिजे, स्वच्छ पाहिजे. त्याचं नाणं एकदम खणखणत पाहिजे. ट्रान्सपरन्सी आणि अकाउंटेबिलिटी दोघंही पाहिजे, तरच हे सक्सेसफुल होईल. याचे मेंबर्सही कसे पाहिजेत, मेंबर्सचं टायटल म्हणजे फ्लॅट्सचं टायटल. नाही तर एखादा असला त्याने ट्रान्सफरच केलं नाही, फ्लॅट चेन ऑफ ट्रान्सफर ज्या होतात त्या जर त्याने केल्या नाही तर मग काय होणार, तुमचं पूर्ण पुनर्विकासाचं गोंडगं परत मग पॅराडाईजमध्ये असं झालं तसं झालं, येऊन झालं तिऊन झालं. त्या बिचाऱ्या आर्किटेक्टला आणि डेव्हलपरला दोष. आपण दुसऱ्याचं बघतो, स्वतःचं काय म्हणतो बघणार नाही. आम्ही तर म्हणतो सगळ्यांचं पुनर्विकास होऊ दे, सगळ्यांचं होऊ दे. पण मग हे आपण इकडे तिकडे बघत राहतो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, फ्लॅटचं टायटल, सोसायटीचं फंक्शनिंग, प्लॉटचं टायटल, हा एक फार मोठा विषय आहे. त्याचं लीज डीड झालेलं पाहिजे प्लॉटचं. त्याचं डिक्लरेशन कॅन्सल करून लीज डीड झालेलं पाहिजे. सिडको एक डिक्लरेशन करतं, ते कॅन्सल झालेलं पाहिजे. नाही ते एखादा RTI तिकडं बसेल आणि तो डेव्हलपरला त्रास देईल, याचं डिक्लरेशन कॅन्सल झालं नाही. ती माहिती तो कोऑपरेटिव्हमधनं काढून घेईल किंवा सिडकोमधनं काढून घेईल. डिक्लेरेशन सिडको एक डिक्लरेशन करत असतं
सिडको ट्रान्सफर बोलताय का तुम्ही? नाही थांब सांगू दे. सिडको एक डिक्लरेशन करतं जेव्हा ही सोसायटी बनवतं तेव्हा अच्छा. ते कॅन्सल करायला लागतं. अच्छा, म्हणजे जी सोसायटी फॉर्म झालेली आहे ती डिझॉल्व्ह करणं हे म्हणताय का तुम्ही? हे जे मेंबर्स त्यांनी जे विकले फ्लॅट हम्म. त्यावेळेस ते एक डिक्लरेशन करतं. हे तुम्ही तेवढं लक्षात ओके. डिक्लरेशन हे डोक्यात ओके. घाला फक्त. ते डोक्यात ठेवा आणि ते कॅन्सल करायला लागतं तेवढं लक्षात घ्या. लीज डीड करायला लागतं तेवढं लक्षात घ्या. झालंय. हो, आमचं रजिस्टर्ड लिस्ट डीड 98 मध्ये झालेलं आहे. डिक्लरेशन कॅन्सल झालंय. नाही माहिती Check नाही. करा. माहितीच नाहीये. नाही ही बात माहिती नाही हाँ, ती आम्ही तेच. फाइंड Check आउट करा. Check नायर साहब सबसे जूने आप है. पाणी आहे इकडं. डिक्लेरेशन का कुछ आइडिया आपको? नाही ठीक आहे ना, आपण बघू नाही, ना. म्हणजे आता फक्त माहिती घ्यायची आहे. नो क्वेश्चन आन्सर. तुम्ही आम्ही आपल्याला लक्षात मग 5 तास लागतील. हां नाही आम्ही डोक्यात घेतो. ठेवा याचा फोटो काढा. ओके बरोबर. रेकॉर्ड करा. मी तुम्हाला सगळं नॉलेज द्यायला तयार आहे. मी तुम्हाला लिहून देतो. ठीक आहे, चालेल, मी लिहून चालेल, देतो. चालेल. प्लॉटचं मी तुम्हाला इतर प्लॉटचं लीज डीड आणि डिक्लरेशन मी नॉलेज द्यायला बसलो इथं. नाही समजलं तर परत द्या. ते होणारच आहे. एका फेरीत होत नाही. दॅट इज म्हणून मी बाउंड. तुजबीज नॉलेज देतो. तुजबीज देतो कारण लोकांना समजत नाही. जास्त अजून डीप द्यायला लागलो तर ते अजून Confuse होईल. नाही ते अजून घाण होते. मग एकच विषय समजवायला लागतो. एक विषय समजवला तर देन सी व्हॉट हॅपन्स. मला पुनर्विकास एका भेटीमध्ये पूर्ण समजवायचा आहे. पूर्ण नाही समजवला तो समजत नाही. आणि मग तुम्हाला होल्डचा मग पार्टमध्ये जायचं. ह्या पार्ट टू होल, होल टू पार्ट, पार्ट टू होल, होल टू पार्ट असं केलं तर तुम्हाला ते समजेल. नाही तर तुम्हाला पुनर्विकास कधीच समजणार नाही. तुम्ही वेडे राहणार ही माझी इच्छा नाही. सगळे कन्सल्टंट आणि सारखे आर्किटेक्ट हेच करताय. माझ्याकडे तुम्हाला याच्या विपरीत गोष्टी सापडतील. ओनली एकमेव आर्किटेक्ट असायचं सांगेल. तुम्ही पॅराडाईजच्या वाल्यांना विचारा त्याच्याकडे माहीत नसेल. 3 डिपार्टमेंट काय असतात ते तर सांगणार नाही. एनिवे सोसायटीचं फंक्शन आणि फ्लॅटचं ट्रान्सफर्स. मुलगा मेलं, 2 भाऊ आहेत, भाडत बसतील. हो काय नाही. त्याने त्या प्रॉपर्टीचं टायटल द्यायचं. म्हणजे तुम्ही सांगतात की ते रिडेव्हलपमेंटच्या अगोदरच 100% तुम्हाला कन्सर्ट असल्याशिवाय तुमचं सेल्फ रिडेव्हलपमेंट होईल का? नाही. मग विषय संपला. क्वेश्चन डझंट अराईज. म्हणून हा लिगलचा विषय आपण इथं थोडं संपवू. मग याच्यामध्ये अजून येतो डॉक्युमेंटेशन. ते आहे ते आत्ताच आहे मीटिंगला. तो फार डीप आहे. थोडं सांगा. पण इथं मी लिहून ठेवतो डॉक्युमेंट्स. पुनर्विकासमध्ये जाताना डॉक्युमेंट्स फार महत्त्वाचे असतात. एक तर त्याला आपण DA डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, परमनंट अल्टरनेटिव्ह अकोमोडेशन ॲग्रीमेंट करायला लागतो. पॉवर ऑफ अटर्नी द्यायला लागते. ह्या सगळ्या गोष्टी आपण करतो. DA मध्ये माणूस बसतो. पा करायला लागतो. म्हणजे तुम्ही जे घर तोडलंय ते परत याची गॅरंटी या पा ॲग्रीमेंटमध्ये. आपलंच घर आपणच तोडतोय ना, मग ते परत यायचं की नाही. तर ॲग्रीमेंट आहे. पॉवर ऑफ अटर्नी आपण हे करतो. कधी तुम्ही फिरून मग डेव्हलपरकडे निघून जाल त्याची कल्पना तुम्हाला असायला लागते. हे सगळं करतात. असं फार फॅन्सी असतं सेल्फ म्हणणं, पण असं फिरून 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 अशी युटर्न मारून येऊन जातात. मला अनुभव आहे असा. पार्किंगमध्ये असंच झालं.
2 कमिटी झाल्या आणि एक कमिटी जी गेली ती इलेक्शन हारली सेल्फवाली, दुसरी आली त्याने डेव्हलपरमध्ये घेऊन गेली असं असं होतं. पण ते चुकीचं नाही, प्रॅक्टिकल असायला लागतं. जिथं कमर्शियल नाही तिथं व्हायबिलिटी सेल्फ रिडेव्हलपमेंटची फार कमी असते. ते चुकीचं नव्हे, तो निर्णय चुकीचा नाही. एक विचारायचं प्लीज होतं. प्लीज गो अहेड. हे सेल्फ डेव्हलपमेंट केलं तरी पण प्री ट्रिपल लागणार, बिल्डर सोबत गेलं तरी पण प्री ट्रिपल लागणारच ना ते. लागणार ना तुम्हाला, लागणारच ना? लागणार ना तुम्हाला. फायदाच केलं प्री ट्रिपल नाही. नाही समजलं. नाही, हे इथं हे ऑप्शन्स तुम्हाला हे करायला लागेल. मला माहित होतं पण कन्फर्म नाही, त्यांनी एमओयू केले पॅराडाईज, पीटीपली नाही केले. आता एमओयू ठीक आहे ना, म्हणजे त्या- बेसिकली त्या एमओयू खरं जर लिगल अर्थ बघायला नाही, गेलं, काय त्याला legal बँकेसोबत त्याने डॉक्युमेंट करायला लागतात. ट्रायपरेट ट्राय पार्टी दे शुड डू इट. एमओयू कसं चालेल? तेच एमओयू रद्दी. एक्झॅक्टली नाही होत. इट्स मिनिंगलेस एमओयू. मी रद्दी समजतोय. अंडरस्टँडिंग अरे घर तोडतोय असं असं नाही चालत. बेसिकली जो डेव्हलप करणार आहे तो डेव्हलपर आहे, तो बनवणार आहे. सो एनिवे दॅट त्यांनी काय काय तिथे हे केलंय, त्यांचं अंडरस्टँडिंग काय आहे आपल्या, म्हणून मी म्हटलं की दुसऱ्याच्या मध्ये आपण जात. करेक्ट. त्यांची घरं तुटले, त्यांची तिथं बांधल्या जावेत, हे आपली भूमिका आहे. आपण बिचारे अशी 3-4 वर्ष झाले हो. त्याच्यामुळे त्यांची घरं काय असतं, कोर्ट चुकीचं आहे पण घर तर बांधू दे इथं. नाहीतर त्या वाशीमध्ये त्रिमूर्तीच्या ठिकाणी ते सुप्रीम कोर्टला गेले, मेले ते लोक तिथले अर्धे उरते. ती बिल्डिंग उभी आहे ना? त्रिमूर्तीच्या मागे हो, वाशीला सेक्टर 10 मध्ये. त्यामध्ये ती पण बिल्डिंग उभी आहे ती. जाऊ शकतात का? नाही जोपर्यंत- ऑक्युपेशन आहे पण बिल्डिंग उभे राहून 10 वर्ष राहतात. जाऊ शकतात का? नाही. ते काय लिटिगेशन गेली. तिथं हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, तिघा प्रॉब्लेम आहे. त्या कमिशनरने त्याची सीसी रिवोक केली कारण हा प्रॉब्लेम होता. त्याला हे प्रॉब्लेम माहीत नव्हते. सीसी रिवोक पण करतात. कॅन्सल करतात ना. म्हणजे हे सगळं म्हणून मी तुम्हाला हे समजवतोय. मी 2014 पासून समजवतोय लोकांना. लोक समजत नाही. थोडा कमी एरिया घ्या, कॉर्पस जास्त घ्या, उरल तर तुमचंच आहे. पण ऑथेंटिकेटेड परफेक्ट पाहिजे. पण नाही म्हणे हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे, हे पाहिजे. उद्या रेट कमी झाले तर समजायला पाहिजे. असं आहे ना. एनिवे सो फर्स्ट सिडको डिक्लेरेशन थोडंसं शॉर्टमध्ये सांगायला सिडको एक नाही आपल्याला इथं जाऊन दे. अच्छा ठीक आहे का मला जायचंय. ठीक आहे प्लीज प्लीज गो. डिक्लरेशन असं असतं हां की सिडको जेव्हा फ्लॅट्स विकते हां आणि सोसायटी बनवते तेव्हा ते विकतंय, एक विकतंय ना, बरोबर. एक विकतंय. ती काही त्यावेळेस सोसायटी बनवली नाही किंवा ते डेव्हलपर नव्हते, बरोबर. तेव्हा ते जनरल डिक्लरेशन करतात. ती कंपनी आहे जनरल डिक्लेरेशन टू द मेंबर्स. ओपन अच्छा पब्लिक, आणि डिक्लरेशन बनवून देतात. ते कॅन्सल करायला लागतं. असोसिएशन केली ना त्यांनी, असोसिएशनची कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवायची, अच्छा ते कॅन्सल करायला लागते. असोसिएशनची लीज डीड नाही करत आहे तुम्ही. असोसिएशनची लीज डीड करत नाही. मला ती समजत. पण त्यावेळेस काय केलं तर ते डिक्लरेशन करायचे. आता ह्या सोसायटी आहे का तुमची डायरेक्ट हो कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीज आहे ना साहेब.
तुमची असोसिएशन नाही, नाही, sir, नाही. एखाद्या त्यांनी डिक्लेरेशन केलं लेटरवरती मला वाटतं नाही, कोऑपरेटिव्ह नाही, cooperative CHSS आहे. 93 च्या आहेत का तुमच्या? हो. when we 93 च्या आहेत? हो. हा येस 93 चं 92 डिसेंबर लास्ट मग तुमची धोकादायक DRS 77 चं सर. धोकादायक आहे? नो. अजून चेक नाही केलंय आम्ही आता ते नाही सर आहे का? तुमचं मन काय सांगते? धोकादायक आहे. सर तुमचं देर आर सायन्स आहेत आहे. सायन्स आहेत सायन्स आहेत, क्रॅक्स तुमचं डेव्हलप झालेले आहेत. रिपेअर करण्याच्या बाहेरची आहे का? रिपेअर करण्याची बारशे आहे सर. रिपेअरिंगला कॉस्ट खूप जाईल तेवढे आम्ही पेएबल नाही आहोत, केपेबल नाही आहोत. नाही, तुम्हाला सर असं सगळ्यांनी सांगितलं पाहिजे. ते लोक फिरतात तिथलेच. गोलमोहर मध्ये ते हायकोर्टला घेऊन गेले होते. हो हेच असंच तर आपल्या सगळ्यांच्या मेंबरकडनं नमूद करून घ्या. हां. ते ह्या पॉईंटमध्ये आहे, नंतर येतो. ठीक आहे. तर तू एखाद वेळेस सोसायटीमध्ये ते डिक्लरेशन नाही करणार, पण ते चेक करून घ्या. असोसिएशन मध्ये 100% केलेले असतात. ठीक कारण आहे. इट इज ओनर्स, फ्लॅट ओनर्स असोसिएशन असतं. तिथे जमीनच नसते. तसं नाही, पण request आमच्या करतात. बाबतीत पण काय cooperative housing आहे? तुमच्या बाबतीत चेक करून घ्या. डायरेक्टली गजानन दर्शन साहेबांना मी एक चेक सेकंड करू. सर. आम्ही ते पोसेशनचा दिवस तिकडे होतं. सिडकोने आम्हाला सर्वांना बोलवलं तिकडे आणि पोसेशन आम्हाला काय सांगितलं की तुम्ही इथून एक नॉमिनेटेड एक ग्रुप बनवा. आम्हाला पंप हाऊस आम्ही तिकडून लोकांकडून पैसे घेत 300 रुपये घेऊन पंप हाऊसचं ताब्यात घ्यायचे, पैसे देऊन ताब्यात घ्यायचे. तिकडे आम्ही एक कमिटी बनवलं. ते कमिटी लेटर ऑन फॉर रजिस्ट्रेशन स्ट्रेट अवे. मध्ये काही हे नाही. डिरेक्टली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच झाली आमची. डायरेक्टली आमच्याकडे जस्ट गेट इट चेक. We will definitely. सिडको सर दिस इज बेसिकली यू आर अवेअर ऑफ दॅट. आपल्या पार्किंगचं नेचर आहे ना, सेम नेचर का लँड. ठीक है, ठीक है. पार्क के जैसे ही. सेम Exactly. नेचर का Exactly. DRS 87 मध्ये 7 सोसायटी इंक्लुडिंग पार्किंग अँड गजानन ते सेम रूफमध्ये आहेत. आप संपूर्ण ठीक है. सांगपाडा. नो प्रॉब्लम. तो ये हो गया. Entire sector से अभी कोऑपरेटिव सेक्टर में जाते हैं. नाउ देयर आर 2 GRs उन्होंने फ्लोट किए और तीसरा GR सेल्फ रिडेवलपमेंट का है. Correct. तीनों के तीनों आपको लगेंगे. तीनों लागतात. हो 3 जानेवारी 2009 नंतर 14 सप्टेंबर 2017 आणि 19 असे तिघही आहेत. आता एक्झॅक्टली डेट मला नंतरची यायची नाही, पण 2009 पासून ते सगळं सुरू झालं. कोऑपरेटिव्हमध्ये 5 सभा घेणं गरजेचं आहे. 1 तुम्ही पुनर्विकास करायला तयार आहात का, हो किंवा नाही. होकार असेल तर तुम्हाला कन्सल्टंटची नेमणूक करायला लागते. हू विल गाईड यू. तुम्ही डेव्हलपर ओरिएंटेड करा किंवा सेल्फ रिडेव्हलपमेंट करा किंवा कॉन्ट्रॅक्टर थ्रू करा किंवा मग एखाद्या पॉलिटिकल लोकांकडनं करून घ्या. पण यू नीड अ प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट. तो तुम्हाला गाईड करेल. मुंबईत Correct, correct. वेगळ्या पद्धतीचे करतात, नवी मुंबईत तरी थोडा बरं करतात, हां थोडं बरं करतात. तर हे आम्ही त्यांना अवेअरनेस प्रोसेस चालू केली इकडनं, आमच्याकडनं. आम्ही मोठे मोठे सेमिनार्स भरवायचो. एक आणि तिसरं ऑफ विच काइंड यू विल ऑप्ट, हे जे मी सांगितलं तुम्हाला. 3rd पॉईंट असतो ते. तिथं सभेमध्ये 2/3 मेंबर्स आलेच पाहिजेत. 2/3 मधनं आलेल्या मेंबर्समधनं नव्हे, टोटल स्ट्रेंथच्या, म्हणजे 100 मेंबर्स आहेत तर 51% तुम्हाला पुनर्विकासासाठी आम्ही तयार आहोत हे म्हणणं गरजेचं आहे. पण इथं सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये
100%. 100 पाहिजे 100. अच्छा. हां, पुढे प्रॉब्लेम नको म्हणून 100. नाही तर बँका तुम्हाला लोन देणार कशाला? येस येस. हे गरजेचं आहे. हम्म. याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत, मी ते नंतर घेतो. ही झाली पहिली सभा. दुसरी सभा, जेव्हा कन्सल्टंट तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट देईल, सर्वे करेल जागेचं मोजमाप घेईल, हम्म. त्याच्यावर तो आर्किटेक्चरल स्कीम त्याने बनवली पाहिजे. जेन्युइन नसेल तर त्याच्यात थंब रूलने बनवतात. आर्किटेक्चरल स्कीम झाली तयार. त्याच्यानंतर फायनान्शियल फिजिबिलिटी त्याने तयार केली पाहिजे. फायनान्शियल फिजी बेस्ड ऑन दिस ॲक्च्युअल प्लॅन्स, नॉट ऑन इमॅजिनरी प्लॅन्स. हम्म. नॉट ऑन इमॅजिनरी प्लॅन्स. हे बनवल्यानंतर तो तुमच्या प्रोजेक्टवर दाखवणार आणि त्याची सहमती घेणार. ही झाली दुसरी सभा. हे काही एवढ्या लवकर संपत नाही. ह्या फार वादळी होत असतात, फार वेळ लागतो त्याला. हो हो येस. पहिल्या सभेला, दुसऱ्या सभेला प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंटच्या चयन करायला. पण तुम्हाला हे कळलं पाहिजे की कोण तुमचा आहे किंवा कोण काय आहे. हम्म. हे कळत नसतं. लोक मला एरिया कोण जास्त देतो याच्याकडे जास्त जातात हां. आणि नेमके तिथं पोहोचण्याचा जास्त चान्स असतो. एनिवे, त्याच्यावर मी काही आज बोलत नाही. थर्ड, पहिली कुठली? रिडेव्हलपमेंटला आपण होकार द्यायचा आणि त्याचे तीन पॉईंट्स आहेत. कन्सल्टंटची निवड आणि आम्ही पुनर्विकास कसा करणार आहोत ते आपल्या मेंबर्सला समजवायचं. दुसरी, प्रोजेक्ट रिपोर्ट, फायनान्शियल फिजिबिलिटी सकट आणि आर्किटेक्चरल स्कीम सकट हे आपण आपल्या मेंबरला समजून सांगायचं. म्हणजे मेंबरला 100% कन्सेंटसाठी ते राजी होतात. हम्म. तिथे कन्सेंटचाही फॉर्मॅट आपण लोकांना समजून सांगायचा की आम्ही ह्या पद्धतीचा कन्सेंट तुम्ही द्यायचा आहे. कन्सेंट, संमती. हम्म. हे सगळं झाल्यानंतर मग टेंडर डॉक्युमेंट येतात. तिसरा टप्पा. टेंडर डॉक्युमेंट्स पूर्णचं त्याचं तुम्हाला फॉर्मेशन आधी कमिटी ठरवते प्रोजेक्ट मॅनेजमेंट सोबत, लीगल ॲडवायझर सोबत. लीगल ॲडवायझर याच्यात चांगला रोल त्याने निभावला पाहिजे. हे खरं म्हणजे त्याचं काम असतं. त्याने चांगलं ड्राफ्ट केल्यावर, कमिटीने ते अप्रूव्ह केल्यावर मग आपण जनरल लोकांच्या मध्ये सोडायचा तो. नाही तर लई गोंधळ होतो, हम्म. जास्त गोंधळ होतो. त्यांचे सजेशन, ऑब्जेक्शन असतील किंवा काही रिकमेंडेशन प्रत्येक घ्यायचे. तसे प्रोजेक्ट रिपोर्टमध्येही घ्यायचे, पहिल्या सभेतही घ्यायचे. पहिल्या सभेतले रिकमेंडेशन्स, ऑब्जेक्शन सगळे सॅटिस्फाय करायचे. नंतर पुढे जायचं, सगळे सॅटिस्फाय करायचे. सजेशन्स, ऑब्जेक्शन्स, रिकमेंडेशन्स, पुढे जायचं. असं प्रत्येक ठिकाणी जाताना अकाउंटेबिलिटी याला म्हणतो आपण. त्यांचे आपण सजेशन्स घेतले, पुढे गेलो. हे सगळं घेतल्यानंतर मग आपण चौथ्या ह्याला गेलो. टेंडर आले, ही महत्वाची गोष्ट आहे. टेंडर आले तर ओपन गुपचूप नाही करू शकत, तिथे लोचे होतात. आपण सगळ्यांच्या समोर टेंडर ओपन, येस, काय हरकत नाही ओपन करायला. सगळ्यांच्या समक्ष आपण टेंडर ओपन केले. त्याची स्क्रुटिनी तिथल्या तिथे आपण शीट बनवायची का बाबा याचं EMD आली, याची ही ऑफर आली, त्याचं EMD आली, याची ही ऑफर आली, याचे हे सगळे डॉक्युमेंट आले, हे राहिले. जे राहिले त्याला परत सांगायचं तुझे हे राहिले 8 दिवसात दे किंवा 2 दिवसात दे, 3 दिवसात दे. रिमाइंडर द्यायचा त्याला, कारण आपण त्याची टेंडर फीस घेत असतो.
हे सगळं आल्यावर तो सेल्फमध्ये कॉन्ट्रॅक्टर असेल, अदरवाईज आता कॉन्ट्रॅक्टर का असेल सेल्फमध्ये, थोडंसं विषयांतर होत आहे का जे अप्रुव्हलला पैसा लागतो तुमच्याकडे आहे का, तुम्ही देणार का पैसे? सर नाही देणार, एकही ते रुपये पुढे अजून ठरवायचं आहे काय एक्झॅक्ट आम्हाला ना नाही देणार. नाही तुम्ही असं आपण आत्ताच्या घडीला असं गृहीत धरून नाही देतच देणार. नाही. हां. कोणीच देत नाही. अच्छा. समजा 10 लोक देतील, नाही, मग आपण तेच सिनारिओ कन्सिडर करून कन्सिडर हिम ॲज अ इन्व्हेस्टर. Why he should pay for all the members? He should be as an investor. त्याला इन्व्हेस्टरचा मान द्या. तो जनरल लोकांमध्ये काय जाईल, शहीदी कुछ काम की नाही. तो इन्व्हेस्टर झाला, त्याला कमी रेटमध्ये तुम्हाला एखादा फ्लॅट भेटेल ना नवीन याच्यामध्ये, म्हणजे तेवढा तो इन्व्हेस्ट करून टाकेल, म्हणजे त्याचे पैसे सेव्ह झाले हो. नाही तर मग कोणीच पुढे येणार नाही, तरीही पैसे कमी पडतात. पैसे तुम्हाला आपल्याला कुठपर्यंत लागतात माहीत आहे, ॲप्रुव्हल्स वरचे पैसे, सिडको एनओच्या बाकीच्या सगळ्या एनओच्या, त्याच्यानंतर भाडं 1 वर्षाचं तरी किंवा 6 महिन्याचं तरी. तसं जवळ आहे तर बुकिंग फास्ट होईल, स्टेशनच्या जवळ आहे ना, एकदम जवळ. बुकिंग फास्ट होईल आणि चांगली बुकिंग होईल, काय अडचण नाही. तरी टू बी व्हेरी सेफ तुम्हाला 10-20% तरी प्लॉट सेलचा पोर्शन विकायला लागतो. विकून आपण ॲटलिस्ट RCC किंवा प्लेन किंवा ॲटलिस्ट कार पार्किंगचे पोडियमचे पैसे आपण जमवायचे, म्हणजे आपलं काम जोरात चालू आहे. रेंटचे पैसे वाचवायचे सगळ्यांचे, लवकर काम संपलं तर लवकर रेंट वाचेल ना, होय. तेवढे करोडोमध्ये वाचतात ते. म्हणजे इंटरेस्टचा पैसा वाचवण्यापेक्षा लवकर केलं तर ते करोडोमध्ये पैसे वाचतात, इंटरेस्ट काहीच येत नाही त्या मानाने. 50-60 रुपये 100 रुपयाचा फरक पडेल प्रोजेक्टचा, पण हे फास्ट काम केलं तर 500 रुपये वाचते. इथे तुम्ही ॲप्रुव्हल पर्यंतचे पैसे, ॲप्रुव्हलचे पैसे, NOCचे पैसे, भाड्याचे पैसे आणि बांधकामाला पैसे लागणारे प्लिंथ आणि 2-3 स्लॅब, इतके पैसे आपल्याला त्याची जमवाजमव करायला लागते. ती होते नाही होत माहीत नाही, पण आपल्याला असा कॉन्ट्रॅक्टर पकडायला लागतो ज्याच्याकडनं पैशाची जमवाजमव करायलाच लागते. ओके. म्हणून त्या टेंडरमध्ये त्याच्या अटी टाकायला लागतात की ही शुड बी अ इन्व्हेस्टर कम कॉन्ट्रॅक्टर. म्हणून त्याला काही पोर्शन विकायला द्यायला लागतो की एवढे एवढे फ्लॅट तुला दिलं किंवा एवढे एवढे सेलेबल एरिया तुला दिला. प्रत्येक सोसायटीचं काय जजमेंट येतं ते त्यांच्याकडनं घ्यावं, त्यांनी सहमतीने द्यावं, असा विषय असतो. म्हणून ते ठरवायला बराच वेळ जातो. ही 4थी मीटिंग महत्वाची. चार्ट वाचवा. हे ठरवतोय आपण, टेंडर ओपन केलंय, स्क्रुटिनी चालली आहे तिथे, ही 4थी आहे. 5वी तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर फायनल करायचं आहे किंवा डेव्हलपर फायनल करायचं आहे. सभा इथं फायनल निर्णय घेतात. इथं ओपन केले, स्क्रुटिनी केल्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, तामझाम झाले, इथेच भांडणं चालू झाली. टेंडर काढायचा विषय आला भाऊ किंवा सोसायट्या फुटल्याच समजायचं, वादविवाद चालू झाले. त्याच्यामुळे
गिव्ह 100% ट्रान्सपरन्सी. हम्म. टोटल काय बिघडत नाही त्याच्यात. बरंच काय असं सेल्फ पोर्शन विकायचं आहे सोसायटीने, कन्स्ट्रक्शनचा कंट्रोल आहे, सगळं काही आहे ना त्याच्यामध्ये. बरंच आहे दुनियाभरचं. विकणार कोण? आपले चेहरे बघून विकलं जातं का? नाही विकलं जात. सो नेटवर्किंग विथ द सोसायटी, रिअल इस्टेट कन्सल्टंट हे महत्त्वाचं असतं. सेल्स करतोय. प्रमोशन एजन्सीज. विषांतर करतोय पण हे महत्त्वाचं आहे. सोबत सोबत सांगून टाकतो. पैसे येणार कुठून? इन्व्हेस्टर असतात. त्याच्यानंतर मोठ्या बँका सोडा, छोट्या बँका असतात त्या पैसे देतात लोक. ब्रिज लोन. आणि एकदा सीसी झाली का मग मोठ्या बँका दणादण येतात. केवळ आपल्या मुंबई बँक इथलं मुंबई बँकची इथं ब्रँच देऊ म्हणते पण देत नाही. ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लई लफडी करते. अच्छा. त्यांचे पैसे जा इकडनं काढा, ते आपलं त्यांची वेगळी ॲडजस्टमेंट. त्याच्यापेक्षा आपल्या दुसऱ्या बँका पटकन देऊ शकतील. त्याच्यामध्ये आपल्याला लँड गिरवी ठेवायला लागते, सगळ्या मेंबरच्या सह्या लागतात. या गोष्टी लक्षात घ्या. छोट्या बँक्स मग ह्यांच्याकडनं ट्रान्सफर आपण तिकडे करायचं. 5% आपलं देत नाही तरी 95%च देतात. मग 5% कॉन्ट्रॅक्टर म्हणून घ्यायला लागतो. ओके. 5% टाकणार कोण? तर कॉन्ट्रॅक्टर दाखवतो. मग त्याची तेवढी स्ट्रेंथ असायला लागते. तसा कॉन्ट्रॅक्टर म्हणजे टेंडरमध्ये येतं. जेव्हा टेंडर म्हणून इट इज अ बिग व्हास्ट सब्जेक्ट. हो. मोठा सब्जेक्ट आहे. ज्याला माहिती आहे त्याला माहिती आहे. म्हणून ह्या कोऑपरेटिव्हच्या अँगलमध्ये त्याला सगळं फिटिंग करायला लागतं. 5 स्टार्स तिथं असतात. 5 पॉईंट्स. ते 3 जानेवारी 2009च्या GR मध्ये लिहिलेलं आहे. ते 14 सप्टेंबर 2017 का 19 मला वाटतं. 14 सप्टेंबर 2019 मध्ये लिहिलेलं आहे त्या GR. याच्यात आहे आणि सेल्फ रिडेव्हलपमेंट आहे. ते म्हणतात आता कोऑपरेटिव्हने काढलेला GR UDला लागू होत नाही. ते म्हणतात पैसा वाढवला पण तो UDला लागू होत नाही. जोपर्यंत UD त्याचं सेल्फ GR काढत नाही. लक्षात घ्या. मेंबर्स येतात अरे वाढला वाढला वाढला, अरे नाही वाढला, नाही वाढलं, हे फुकट येतं, अरे नाही येत. जोपर्यंत हा UD वाढवत नाही तोपर्यंत काही भेटत नाही. हे लक्षात घ्या. म्हणजे तिच्यामुळे डोकं खाजवायची काही गरज नाही. लक्षात आलं. म्हणजे हे विषय एकमेकाशी लागलेले असूनही शासन एकच आहे. सगळे निगडीत आहेत विषय. निगडीत आहे पण ते देत नाही. ठीक आहे. जेव्हा लोकांना निवडणूक आली तर CM काहीतरी डिक्लेअर करेल पण तो ह्या डिपार्टमेंटमधनं करेल. GR इथून काढेल, UD मधनं नाही काढेल, इकडून काढेल. आणि पब्लिक त्यांना कळत नाही, फिटिंग्स कळत नाही. एनिवे आता UD इथं काही तुम्हाला विचारायचं तोपर्यंत पाणी. तुम्ही 4th आणि 5th पॉईंट मध्ये बघा कॉन्ट्रॅक्टर आधी मेन्शन केलं ना. कॉन्ट्रॅक्ट 4th मध्ये कॉन्ट्रॅक्टर कम इन्व्हेस्टर बोलतात. हा पैसे लावणार कोण? हा आणि मग परत 5th मध्ये पण तुम्ही जे कॉन्ट्रॅक्टर मेन्शन करता ते इतर कॉन्ट्रॅक्टर असतात. नाही, तोच त्याला 4th मध्ये ओपन केलंय ना तुम्ही. बरोबर. मग परत तुम्ही बोललात ना की 5व्याला आलेल्या टेंडरला तुम्ही फायनल करणार की नाही? टेंडर ओपन केला. अच्छा. आलेल्या टेंडरची स्कूटी आले असतील 10 मधनं निवड करणार ना. शॉर्टलिस्ट करावं. शॉर्टलिस्टिंग करायला लागेल, त्याची स्कूटिनी करायला लागेल. ऑन पेपर आपण त्यांना दाखवतो की
हा जो फोर्थ मध्ये आपण जो सिलेक्ट केलेला आहे ही इज द लोएस्ट. नाही, फोर्थ मध्ये ओपन करतोय, स्क्रुटिनी करतोय, अच्छा. सिलेक्ट नाही करतोय, 5 मध्ये सिलेक्ट करतोय. फोर्थ मध्ये एक म्हणजे कधीच ते डोक्यात आहे माझ्या. फोर्थ मध्ये जेव्हा आपण कॉन्ट्रॅक्टर सिलेक्ट करतो फॉर नो एक्झाम्पल नो नो किंवा फिफ्थ मध्ये सिलेक्ट करतो, फोर्थ मध्ये आपण 10 जणांना जमवतो, त्यातला फिफ्थला सिलेक्ट करतो. तर जो फिफ्थ आहे तो पैसे लावतो, म्हणजे आमच्यासारख्याला पैसे लावायला लागत नाही. नाही, हो, आता सिनारिओ तोच आहे की इनिशियल अमाऊंट आपण जे आतापर्यंत विचार करत होतो की आपल्याला हा कॉन्ट्रीब्युट करायचं आहे, तर तो नाही. सिनारिओ नाहीच आहे. ते त्यांनी 100% लोक जमणारच नाही. हा कोणी रिटायर्ड आहेत, कोणाचं दुसऱ्यावर अवलंबून आहेत, ते नाही देणार. आता सिनारिओ काय, 2 सिनारिओज आहेत. ओके, त्यातला फर्स्ट सिनारिओ आपण सगळ्यांनी फॉर एक्झाम्पल 1-1 रुपया हा. काढून इनिशियल CC पर्यंतची अमाऊंट कॉन्ट्रीब्यूट करायची, तो एक सिनारिओ. आणि आता सरांनी जो सिनारिओ सांगितलाय की आपल्याला प्रत्येकाला 1-1 रुपया काढायची गरज नाही. यू बिकम अ इन्व्हेस्टर. हा, यू तर- टेक अ गुड फ्रूट अबाउट करेक्ट. तर एक दुसरी सीन असा आहे की कोणतरी एक आपल्याला इन्व्हेस्टर येणार जो इनिशियल अमाऊंट तो स्वतः इन्व्हेस्ट करणार. बरोबर. असं Looking Am I at- right up to this point? लुकिंग ॲट ओव्हरऑल आणि त्याचा पण कन्सेंट आपल्याला सोसायटीकडून घ्यावा लागणार की हा इन्व्हेस्टर म्हणून इंटरेस्टेड आहे. आरबी त्याला जो इन्व्हेस्टर आहे सोसायटीचा, त्याला फ्लॅट किती भावाने स्वस्त द्यायचं आहे सोसायटीला हा. ठरवू देत ना. दॅट मस्ट बी अप्रूव्ह बाय द मेंबर्स, येस. ऑनरेबल मेंबर्स. अर्थातच ते आपले सगळे डिसिजन. तुमचे डिसिजन्स आहेत. नाही तो करणारच नाही. का करवतो त्यांनी, का करावं त्यांनी? तो पैसे लावतोय, ही बिझनेस आहे. आपल्या सर्वांचं एक डिसिजन असणार की बाबा हा किती आपल्याला त्यांना सेल करायला द्यायचं आहे, किती बरोबर. पोर्शन सेल करायला द्यायचं आहे, असं. है ना? किंवा इन शॉर्ट नाही तर सेल्फ पुढे सरकत नाही ना. हा. गाडी ती सरकायला पैसे इनिशियल जर्क कसा लागल नाही, त्याविषयी अदरवाईज तर होत नाही ना, पुढे जात नाही ना गाडी, है ना, बरोबर. जात नाही ना ती. नाही ना, माझ्यासारखा तर विचार करेल. मग तुम्ही म्हणाल की नाही आता जे भेटते ते भेटू दे, असंच होईल ना ते. पैसे लावायचे की नाही तिथे 10 तुम्ही तर तिकडे विचार करा, पुनर्विकास नकोच मला, हा हे गच करून नको. नाही, पुनर्विकास पाहिजे पण पैसा नाही द्यायला. हा, ठीक आहे. पण तरी ॲज पर युअर एक्सपिरियन्स टोटल प्रोजेक्ट कॉस्ट आहे किती पर्सेंटेज अमाऊंट ही जी आहे ती इनिशिएट झाली पाहिजे? नाही, आता हा 5,000 आहे ना, कम से कम तुम्हाला 5-5-25 30-1 करोड तुम्हाला पाहिजे. ॲज अ स्टार्ट 30 म्हणजे तुम्हाला इथे जाईल, परत 30-35 तुम्हाला तिकडे कन्स्ट्रक्शनला लागतील. म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग टू द आपलं जे लोन घ्यायची जी स्टेज आहे त्या स्टेज पर्यंत जाईपर्यंत म्हणजे 50 करोड तर तुम्हाला इथं बजेट फ्रॉम द सेल तयार करायला लागेल. म्हणजे CC मध्ये 25 पर्यंत, 25-30, राईट. नंतर 25-30 तुम्हाला कन्स्ट्रक्शन मध्ये, 50-60चा हा बजेट तुम्हाला धरून चालायला लागेल. पण त्याच्या आधी आम्ही ही इन्व्हेस्टर आणि सेलची प्रक्रिया बिगिन आजची हा तुम्ही 4 वर्षानंतर विचारत नाही, नाही. रेट बदलला. ऑब्विसली पण मला वाटतं की वी कॅन बिगिन द प्रोसेस. म्हणजे आपण ती जी सेल आणि आज तुम्ही आज इन्व्हेस्टरची तयार केलं जाईल तर त्याला भरपूर वेळ जातो. आणि हे जे 50-60 आहे हे पूर्णचं पूर्ण आम्ही ते कॉन्ट्रॅक्टर कडनं घेऊ शकतो काय? नव्हे, तुम्ही रिअल इस्टेट मॅनेज यांच्याकडनं नेटवर्किंग करा. CC झाली का नाही, CC झाली तर तुम्हाला रेरा ऍक्ट लागू झाला, नेटवर्किंग झालं, विका ना फ्लॅट. हां, यू कॅन सेल युअर प्रॉब्लेम. नाही, तेव्हाच नाही, मी आधीचा बोलतोय. 25-30 बोलू नाही हां, हे 25-30 जे दोन developer टप्पे. आहे, हां, ते डायरेक्टली जर सपोज आम्ही जे डेव्हलपर असेल त्याच्याकडनं ते कॉन्ट्रॅक्ट टर्म्स की तुम्ही हे 20% आता ते डिटेलिंग नंतर हां. नंतर त्याला खूप वेळ जाणार. एक इन शॉर्ट सांगतो, म्हणजे दोन स्टेप्स आहेत. अप टू CC एक इनिशियल अमाऊंट काढायची असते. त्यासाठी सर म्हणतायत की आपल्याला अप टू 30 crores एक इनिशियल अमाऊंट लागणार. 50. ऐक साहेब, एक प्रथम टप्पा फेज 1 हां. तुम्ही CC मिळवली, यू हॅव अचीव्ड लॉट ऑफ थिंग्स, नंतर देन यू मग कॅन गेट प्रोजेक्ट लोन.
प्रोजेक्ट लोन मिळाला कोणाच्या ताकदीवर, त्या इन्व्हेस्टर आणि बाकीचे छोटे छोटे लोक आहेत त्यांच्यावर. मला लक्षात आलं. मग ते कुठून आणणार 25-30? सांगायला सोपं आहे. 25-30 आले कुठून? म्हणजे तुमचे मित्रमंडळी असतील किंवा नातलग असतील, त्यांना फ्लॅट आताच आधीच विकून द्या. विकून द्या, पण कोणाच्या नावावर विकून द्या? कॅन यू टेक दॅट मनी? नो, सोसायटी कॅनॉट टेक. मग कोणाला तरी दे. हु इज दॅट पर्सन? डेव्हलपर नाही येणार इथे. कॉन्ट्रॅक्टर. सो मग तो तसा पाहिजे ना. हे गडबड होते मग अशी. हा नाही मला समजलं आहे. मी एकदा सांगू का एकदम सिम्पल टर्म्समध्ये, कन्फ्युजन क्लिअर होईल. 2 स्टेप्स आहेत. अप टू CC ती इनिशियल अमाऊंट, आणि CC मिळाल्यानंतरची रेस्ट ऑफ द अमाऊंट आफ्टर CC. तर CC मिळेपर्यंत सर म्हणतात आपल्याला 30 crores अप टू 30 crores रिक्वायर्ड आहेत. ओके, दॅट 30 crores विल बी इन्व्हेस्टेड बाय पर्सन X. ओके, दॅट X विल ॲक्ट ॲज अ इन्व्हेस्टर ॲज वेल ॲज कॉन्ट्रॅक्टर. ओके, ते CC झाल्यानंतर वी विल अप्रोच बँक. Am I correct up to this Correct, point? correct. We will approach bank and then we will request them to grant us some loan. Okay. त्याच्या आधीच आपण जाऊ बँकांकडे, प्री अप्रुव्हल घेऊन ठेवू. हे आपण आधीच करून ठेवू ना. प्री अप्रुव्हल घेऊन ठेवायचं. आपण वी आर प्रोफेशनल, आधीच करून ठेवायचं सगळं. आणि CCची वाट आली की विषय संपला. दणकन लगेच काम सुरू, रेंट चालू, हे सगळं. आपल्याला रप पुढे जायचं असतं. तर सेल्फ रिडेव्हलपमेंट होतं 3 वर्षात होतं किंवा 3.5 वर्षात होतं. अदरवाईज होत नाही. हे सुरू झाल्यावर असं मेंबरच 3-4 वर्ष घालून टाकतो. फॉर्च्युनेटली प्लस पॉईंट एवढाच आहे की आम्ही एक मीटिंग घेतली, स्पेशल जनरल बॉडी मीटिंग, आणि त्याला 67 अटेंडन्स होता. चांगला होता. आणि नाही म्हणजे अजून पुढचं अजून काठीवर होता. महत्त्वाचं. 2/3 बरोबर होता. हो. खूप त्याच्यासाठी प्रयत्न खूप केले, ती गोष्ट जाऊ द्या. 67 अटेंडन्स मिळाला आणि 51 येस म्हटलंय. दॅट इज म्हणजे आवर. तुम्ही नियमानुसार चाललेत एकदम. होय. नाही, आम्ही नियमानेच चालणारे माणसं. नाही, पण सेल्फ रिडेव्हलपमेंटला 100% पाहिजे. हा. एनिवे, सो युडी करू. युडीकडे जाऊ. Yes. युडीला आपल्याला आजूबाजूला 6 मीटर जागा सोडायला लागते प्लॉटच्या. 15% RG तुम्हाला ग्राउंडवर सोडायला लागेल. रिक्रिएशनल गार्डन साधारणपणे एक फ्लॅटला 1 कार पार्किंग देणं आपली प्रोव्हिजन असली पाहिजे. त्याच्यामध्ये EV चार्जिंग स्टेशन वगैरे हे सगळे प्रत्येक गाड्यांना ही आपली सोय ठेवली पाहिजे. का कुठं लावणार तो, बरोबर. तर ते आपण सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये करून घ्यावं. त्याच्यानंतर मेंटेनन्स कसं करणार? कोणी लावून जातो शेडची, तर मग ते कार आणणे, कार सोडणे, त्याच्यासाठी आज शासनाने प्रोव्हिजन कंपल्सरी केली आहे. ड्रायव्हर्स रूम, त्याच्यानंतर सिक्युरिटी पर्पज, जे काही मागे बांद्राला ज्या काही घटना घडल्या, CCTV नव्हते चालू, त्याच्यामुळे टेलिफोन रूमच्या नावाखाली ते CC सर्वेलियन्स वाढवणं, त्याच्यामध्ये ते स्पेशल रूम्स त्याला द्यायला लागतात. टेलिफोन रूम आम्ही म्हणतो, सोसायटी रूम तर आहेच, हे सगळ्या आल्या. करीच बाल मुलांसाठीची एक स्पेशल रूम द्यायला लागते. फिटनेस सेंटर ह्या द्यायला लागतात. रिक्रिएशनल फ्लोअर, टोटल रिक्रिएशनल फ्लोअर पूर्ण अख्खाच्या अख्खा फ्लोअर मिळतो, फ्री FS आहे.
त्याच्यामुळे आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, विषय संपला. पूर्ण असा अख्खा फुल प्लेट मिळते. त्याच्यामुळे आपला तो विषय UDने संपवून टाकला. का तुम्हाला रिक्रिएशन पाहिजे ना, हे घ्या. पोडियम तर आहेच. कार पार्किंगवरचा हा समजा कार पार्किंग आणि बिल्डिंग अशीच आहे एवढी अर्धी. तर हे तर तुम्ही गार्डन वगैरे बनवाच परत. 15% गार्डन खाली आहे. इथे तर आपलं बनलंच गार्डन. वरती एक आहे अजून. त्याच्या अजून ग्राउंडमध्ये जर आपण 6च्या ऐवजी 7.5 मीटर सोडले तर 1.5चा ग्रीन बेल्ट सोडता येतो. 1.5 मीटरचा, म्हणजे आपण वाढवलेली झाडं तुटत नाहीत, आपण तोडत नाही ती झाडं. किंवा 6 मीटरमध्ये अशी झाडं तोडत नाहीत. ग्रीन बेल्टला अधिक FSI अजून मिळतो. स्पेशल ग्रीन बेल्ट सोडला पाहिजे. अधिक आपल्या एअरपोर्ट अथॉरिटीचं बहुतेक तुम्हाला सांगपडायला फुल हाईट आहे. 30-35 शेजारी आहे म्हणजे आम्हाला असेल असं पूर्वी झालं. 30-35 फ्लोअर्सची इमारत आपण बांधू शकतो तिथे. एवढी उंच इमारत जाईल. त्याच्यानंतर आपण फ्लोअर हाईट जेव्हा आपल्याला उंची मिळते, किमान 10.5 फूट क्लिअर घेऊन घ्यावी. पार्किंगमध्ये आम्ही ठेवली तेवढी आपण क्लिअर घेऊन टाकावी उंची. ही कमी आहे. ही कमी आहे. ही कमी आहे. ही 9 फूट आहे. हम्म. तर ती आपण घेतली का आपल्याला बऱ्यापैकी व्हेंटिलेशन. सर्व्हिसेसचा आपण एक विषय घेतो. SS सर्व्हिस फ्लोअरला ते देत नाहीत ॲप्रुव्हलला, पण ते नंतर आपण OCला बांधूनच घेतो ऑफ द रेकॉर्ड. तिथे पैसे जातात, म्हणजे ऑफ द रेकॉर्ड पैसे भरपूर जातात. असे फायर फायटिंग प्रत्येक रूमला स्प्रिंकलर लागतीलच लागतील. फायर रिफ्यूज गॅलरी लागतील 15-15 मीटरच्या. जेवढ्या विंग असतील तेवढ्या विंगला ते लागतात. 2-2 स्टेअरकेस लागतील. त्याला फायर टॉवर आम्ही बनवतो. त्या फायर टॉवरमध्ये स्ट्रेचर लिफ्ट लागते. ते आपण लगेज लिफ्ट म्हणून वापरतो. सर्व्हिस लिफ्ट. सर्व्हिस लिफ्ट. त्याला आपल्याला म्हणजे आजकाल तर नॉर्मल लिफ्ट पण आपण मोठ्या वापरतो, साधारणपणे 7 फुटाच्या वेटच्या. कारण कोणाची काही दुर्घटना घडली तर आपण त्याला इझिली खालीवर आपल्याला करता येतं, किंवा इमर्जन्सीमध्ये खालीवर करता येतं. अशा पद्धतीने सगळ्या सोयीसुविधा आपण घ्यायचा. कधी कधी सेल्फ रिडेव्हलपमेंटला तुम्हाला पोडियम, रूफटॉप टेरेस गार्डनही बनवता येईल. रूफटॉप टेरेस गार्डन, सोलरच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला करता येतात, सोलर एनर्जीच्या. मग तिथं रूफटॉप टेरेस गार्डन कमी होतं. किंवा मल्टी स्टेअरकेसच्या वर आपल्याला करता येईल. रेन वॉटर हार्वेस्टिंग करता येतं. STP करायला लागतं. सिवेज ट्रीटमेंट प्लांट, जे काही सॉलिड आपल्या इथनं निघतं, एक तर हार्ड सॉलिड आहे आणि एक लिक्विड, आणि एक आपलं लिक्विडमधलं ते आपल्याला ट्रीट करून बाहेर पाडायला लागतं. किंवा रियूज ऑफ वॉटर हे आपल्याला करणं गार्डनिंगसाठी वगैरे ते गरजेचं असतं. आपण ते करावं आपल्या नवीन इमारतींमध्ये. अशा सगळ्या पद्धतीची प्रोव्हिजन्स UD या डिपार्टमेंटने गाईडलाईन्स दिलेल्या आहेत. ते आपण नवीन इमारतीमध्ये बांधाव्या. लिकेजेस आणि सिपेजेस विशेष करून लक्ष द्यावं, जेणेकरून आपली धोकादायक इमारत होऊ नये. परत झाली तर मग काय करणार? हो, तो एक मोठा प्रश्न असतो. कॉन्क्रीटची क्वालिटी वगैरे आपण आजकाल ती अशी चांगली येते. सगळीच लोक चांगल्या पद्धतीचं बांधत आहेत, चांगलं बांधतात आजकाल. RCC तरी कोणी कॉम्प्रोमाइज करत नाही. फिनिशेसमध्ये सेल्फ आहे,
तर चांगलंच होतं. डेव्हलपर जरी गेला तर ॲट पार विथ इन्सेंटिव्ह पोर्शन, म्हणजे सेलचा जो पोर्शन आहे त्या पोर्शनचे सगळ्या सेम टू सेम. एवढं मागितलं तर संपतं. सेम, मग विषयच नाही. खिडक्या सेम, वायरी सेम, सगळ्या सेम मागायच्या, विषय संपतो. सेम क्वालिटी, तर तो विषय संपून जातो. मुंबईत तसं घडत नाही अनफॉर्च्युनेटली, पण आम्ही इथं घडवतो. तर ह्या सगळ्या एवढीच्या गोष्टी आहेत. अजून याच्यामध्ये डीप बरंच आहे. साधारणपणे आजकाल प्रत्येक कवर्ड एरिया इज काउंटेड इन, स्टेअरकेस काउंटेड इन FSI. त्याला ॲन्सिलरी एरिया FSI आपण असं म्हणतो. 30-35% आता वाढव, 45% वाढ आपल्याला अपेक्षित असते. पण आता मेंबर्स जास्तीचं मागतात, मग ते इन्सेंटिव्ह पोर्शनमधनं आपण टाकतो. सेल्फ रिडेव्हलपमेंटमध्ये असंही जास्त जातं. फक्त हे समतोल बघावा की आपण किती वाढून, कार्पेट वाढून किती वाढवायचं, समतोल बघायचा. मी या मताचा आहे की कार्पेट आपल्याला एक ब्रेक केला पाहिजे आणि कॉर्पस घेतलं पाहिजे. कॉर्पस जास्तीचं घेतलं पाहिजे आपण. प्रत्येक फ्लॅटला कॉर्पस जर जास्त आलं तर मला वाटतं त्याच्यामधनं आपल्या बऱ्याच सोयीसुविधा, फ्युचरच्या मेंटेनन्स वगैरे. आणि तुम्ही तो बऱ्याच मेस प्रमाणात चालवा, कमी होतो. कॉमन मेस चालवा रोज संध्याकाळची, फ्री जेवा. I mean, तुम्ही एक आपलं किचन चालवा, कॉमन किचन. संध्याकाळचं कटकट मिटली तुमची. हे जे धावपळ होते प्रत्येक घरामध्ये ती होणार नाही. बरोबर. सकाळ संध्याकाळ चालवा. एवढं कॉर्पस तुम्हाला भेटेल आणि हातात पैसे राहतील. हे तुम्ही निश्चित, ते जे सहजीवन आहे चाळीतलं जे सहजीवन आहे त्यात ह्या गोष्टीतनं तुम्हाला मिळेल. कारण आपण पूर्ण फ्लोअर सोडतोय, पूर्ण पोडियम सोडतोय. ते सहजीवन भेटत नाही काय जे चाळीत मिळालं. फ्लॅट धारक झालो, चाळ धारक होण्यामध्ये जी मजा आहे ती आणली पाहिजे. परत त्या संस्कृती फुलल्या पाहिजे. प्रत्येक संस्कृती, म्हणजे ती UPची असू दे का ती मराठी असू दे की ती कन्नड असू दे, फुलल्या पाहिजे. प्रत्येकाला मान आहे. प्रत्येक फूल आहे का नाही, ते फूल प्रत्येक त्याचं एक एक्झिस्टन्स आहे. कशाला दाबायचं एकमेकाला. प्रत्येकाला एक आपला एक गंध आहे, सुगंध आहे. तो वो करणे का हो. यू कॅन अचीव थ्रू आर्किटेक्चर. You can achieve, you can make such a building, such a beautiful building. कशाला त्या अशा काय म्हणतो सडेल इमारती बनवायच्या. त्याच आमचं एक गोलचं थोडं इंटरव्ह्यू करतो. आमचा एक गोल असं आहे, आम्ही क्वालिटी ऑफ कन्स्ट्रक्शन, डिझाईन ऑफ बिल्डिंग याच्यामध्ये 0.1% पण कॉम्प्रोमाइज करणार नाही आहोत कोणी. तो आमचा एक सगळ्यात पहिला गोल आहे. डेव्हलपरचं काय होणार माहिती आहे, डेव्हलपर तशाच बिल्डिंग बनवतो, सगळ्याच्या बिल्डिंग एकसारख्या. सेल्फमध्ये तरी तो टच वेगळा यावा असं आपल्याला वाटतं. नाही तर ते तसंच चाललं. तुमचं बरोबर खरं आहे. तर हे असं आहे, हे आपण थोडं समजून घ्या. अदरवाईज दिल्लीच्या इमारती तशाच नाही का, कोकणाच्या वेगळ्या वाटायच्या, विदर्भाच्या वेगळ्या वाटायच्या, खानदेशच्या वेगळ्या वाटायच्या, राजस्थानच्या वेगळ्या वाटायच्या. एक आर्किटेक्चरला एक वेगळं रूप होतं. कुठे आहे आता? नाही आहे ना. मग ते बरोबर ते झालं ते त्यावेळेस. एवढंच हे आपलं अर्बनायझेशन झालं आम्हाला वाटतं. एवढीला मारून टाकावं, फुली मारायची. आईच्या मध्ये आम्हाला असंच वाटतं. बिईंग अन आर्किटेक्ट मला असंच वाटतं. होपलेस जॉब्स खरंच ऐसा हमें लगता है. थिंकिंग इज वेरी ग्रेट सर. नहीं मतलब ऐसा ही मुझे लगता है.
इफ वी कैनॉट, मेरा पहले वाला बिल्डिंग जो था, मैं पहले सोसाइटी को जो बनाता था वो एकदम ब्यूटीफुल था। अभी आर्किटेक्चर रिडेवलपमेंट में बहुत थकेला हो गया है, बहुत थक गया है। तो इसको सेम इतना ही एरिया दो, इतना ही दो, इतना ही दो। फ्री हँड मिळत नाही. हा. ज्या आपल्या कल्पना आहेत त्या पेपरवरच उतरवू शकतो, प्रत्यक्षात उतरवू शकतो त्यांना नाही. डबलचा एरिया देऊन तर झाला, आम्ही थकून गेलो. सगळं कडबोळ तयार होतं मग शेवटी. मग 2 FSI गेला, मग ते याला त्याला 3 मिळतो, 2 गेला, एकामध्ये तो व्हायबिलिटी येणार कशी, असं होऊन जातं ते. ओव्हरऑल लुकिंग ॲट दिस सिनरिओ आम्हाला थोडा रेडिएशनचा त्रास होतो म्हणून असं मला नाही नो प्रॉब्लेम. म्हणजे काय एक एक विचारू का, मेडिकल काही कंडिशन आहे का तशी तुम्हाला रेडिएशन? आपण Sinus? ट्रायजिमिनल न्यूरोलॉजी आहे. तुम्ही फोन पण इथे ठेवायला नाही पाहिजे. नाही ठेवत, इथं असं कवर्ड असतो. हां, त्यासाठी वेगळे RFID हे असतात, वेगळे कवर्स असतात. म्हणजे तुम्ही इथे ठेवला तरी पण ते रेडिएशन नाही ठेवतच नाही. हां, ते बरं, म्हणजे स्कोपच नाही काय मी प्रॉब्लेम. हा घेते नाही, कानाला लावत नाही, असं लावतो, त्याच्यामुळे हा वरतीच असतो. ओके, आपण कंटिन्यू करूया. Yes. रिक्रिएशनल एरिया नाही Please go ahead. रिक्रिएशनल एरियाबद्दल तुम्ही बोलत होता, पण तो काय तुमच्या FSIच्या ह्याच्यामध्ये नाही फ्री ऑफ FSI. Free FSI. हां, येत नाही. 3 ठिकाणी देयर इज अ येतं. लिमिट काही असं त्यांनी सेट केलं. 4 ठिकाणी आपल्याला घेता येतं. ग्राउंडला 15% आहे, अच्छा. एक पोडियमच्या लेवलला आहे, एक रिक्रिएशनल स्ट्रीटला आहे आणि Floor. रूफटॉप टेरेसला आहे. So you can design in whichever you want. तिथे गेट टुगेदरनेस आहे लोकांना येण्यासाठीची. तिथे बघ, एक आता जे भेटत नाही आहेत लोक, ते नवीन इमारतीमध्ये तरी भेटतील अशी आमचा प्रयास असला पाहिजे. आणि भेटण्याच्या ज्या जागा आहेत त्या ह्याच आहेत. डिफरंट एज ग्रुपच्या हिशोबाने त्या प्लॅन केल्या पाहिजे. बरोबर. आणि छोट्या ज्या बर्थडेज आहेत आणि अशा जी फेस्ट म्हणजे आपण सेलिब्रेट करतो त्या जागा पाहिजेतच पाहिजेत. आणि छोटी मुलं जी आहेत, डे केअर्स अँड ऑल, ते आपण इथं करू. लॉन्ड्रीची जागा इथं करू, छोटे छोटे वर्कशॉप आहेत इथं करू, कॉमन कार्पेंटर इथं करू. असं एक कल्पना आपण इथं राबवल्या पाहिजेत. सेल्फ डेव्हलपमेंट. ओपन प्लेग्राऊंड वगैरे असेल का मुलांना? दॅट इज कवर्ड अंडर दिस रिक्रिएशनल मध्ये. रिक्रिएशनल मध्येच ते सगळं आहे. तुम्हाला स्विमिंग पूल बनवा, तुम्हाला बॅडमिंटन कोर्ट बनवायचं बनवा, काय करायचं ते करा. हल्ली लोकांना क्रिकेट पाहिजे ना सगळीकडे. मग ते एवढं तर नाही होणार ना. रिक्रिएशन मध्ये ते तुमच्यावर अवलंबून आहे, तुम्ही हां. काय डिसाईड करताय ते. हां. पण सर एक पुन्हा हे CC पर्यंत जे 30% 30 crores पर 25-30 crores म्हणाला, ते CC पर्यंतच आहे. हो. ते फर्स्ट इन्व्हेस्टमेंट तेवढी. ओके. तेवढं तुम्ही डोक्यात धरून चाला. ओके. शिडकोच्या एनर्जीला लई खातात. तुम्ही ओपन इथे ब्लॅक अँड व्हाईटचं कसं सजेस्ट तसं काही नाही. तसं काही नाही. 600 रुपये सध्या खातायत एका मीटरला. ते जगात सगळं आहे इथं नवीन मुंबई. आणि आता जे 100% एग्री असले पाहिजे, ते जर नसले तर कसं करायचं ते? 100% मला सगळे शिवाय देतात, तू असं ओपनली का बोलतो? मला जे आहे ते बोलतो. नाही, ऍक्च्युली तेच बरं. अपफ्रंट सगळ्या गोष्टी माहिती असल्या तर ते Fair आहे ना पण ते. हां, that is- पण काही चुकीचं नाही त्यात. EDCP शिवाय देतो, सगळे शिवाय देतात आणि मला ते लई त्रास देतात. म्हणलं काय मग सांगा काय करायचं. तुम्ही खातात त्या लोकांना काय सांगू? फुकटचं कोणाला सांगू? एवढे पैसे प्रोव्हिजन कशी करणार ती? हो. काय काय सांगू त्यांना? आता फुकटचं सांगू? हे 2 अंडे आहेत, मी यांना काय सांगू? हे टेनिस बॉल आहेत. बरोबर. काय सांगू त्यांना? काही लोक रेकॉर्ड करून ते ऐकवतात, पण त्यांना हे असं बोलतो. आता माझं नशीब फुटलं, काय करायचं त्यांना? ठीक आहे. पण मी सांगतो, आपलं माझी आदत जात नाही.
टेंटेटिव्ह एरिया किती मिळेल? टेंटेटिव्ह नाही, भेटेल तुम्हाला जो पाहिजे रिडेव्हलपमेंट मध्ये. आता किती बेडरूम आहेत? 2. मग तुम्हाला किती पाहिजे? नाही असं हे नाही, त्यांना काही नको आम्हाला तर 2 पण बास आहे. नाही, रिडेव्हलपमेंट मध्ये जेवढं पाहिजे तेवढं भेटतं. आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट करतोय ना. हा. ओके. तर मग आता हा निर्णय आपण घ्यायचा आहे. आपण स्वतःच बिल्डर आहोत. आपल्याला कोणी देणारं नाही हा. आहे, ते आपणच ठरवणार आहोत. हे सगळं गणित बघून, आर्थिक गोष्टी सगळ्या बघून आपल्याला पहिलं ते ठरवायचे की बाबा 5%, 10%, 15%, 20% आपण विकणार की 40%, किती, 60%, ते सगळं आपले डिसिजन्स आहेत. आपल्याला किती पाहिजे ते आता म्हणजे आपण बिल्डरकडे जसं बोलतो की आम्हाला मिळणार किती, तो विषय नाहीसा झाला. मिळणार किती हे आपणच ठरवणार. तुम्ही ठरवा तसं मिळणार. अच्छा. हा. असं. आणि जे उरलं ते कॉर्पस तुमचंच. हो, आम्हाला तर कोणी सांगितलं कॉर्पस तुम्ही ऍज अ बँकेत पण ठेवू शकता. हो, नाही, एक त्याच्यात 2 भाग करा ना. हम्म. एक बिल्डिंग मेंटेनन्सला लागणारा कॉर्पस तुमचा. कॉर्पसची डेफिनेशन आहे द फंड रिक्वायर्ड टू मेंटेन दी बिल्डिंग्स सो दॅट ती इमारत परत डिलॅपिडेटेड होऊ नये, धोकादायक होऊ नये. धोकादायक का होते आपण मेंटेन करत नाही Correct. रेग्युलरली. 5-5 वर्षात रंगरंगोटी केली पाहिजे, केलं पाहिजे. लिकेज कुठं आलं तर त्याला तुम्ही हे करा, नाही तो वो करेगा वो करेगा वो करेगा वो करेगा असं होतं ना ते. बरीच समजा वरच्याचं लिकेज आलं खालच्याचं, तुम्ही करून टाका ना, मग त्याचं काय करायचं ते बघा. त्याचे पाणी बंद करा झाल्यात, बघू नंतर काय करायचं. सोसायटी बघून गेलं म्हणजे ते शुड बी व्हेरी स्ट्रिक्ट. करता येत नाही पाणी, करा पण बघता येईल. आणि हे जे 100% एग्रीमेंट लागेल सेल्फ रिडेव्हलपमेंटसाठी, त्याचा काय करायचं? जर सपोज कर 100% नसेल तर त्याचा काय मार्ग आहे? 100% लागेलच. 100% तेव्हाच होणार ज्यावेळी आपण हे सगळं एक्सप्लेन करणार ना, इच अँड एव्हरी पर्सन. प्रत्येकाच्या घरी जायचं, कन्सल्टंटला त्याच्या घरी बसवायचं, तुझा त्रास काय आहे विचार. नाही, कोणी असं बोलेल की मला तेवढा रिस्क नकोच आहे, मला बिल्डरकडे जायचं, संपलं माझा विषय. म्हणजे असं पण असू शकतं. म्हणजे आणि 100 लोक आहेत ना, त्यामुळे 100 डोकी आहे. नाही देतात अप्रुव्हल देतात. कसं माहिती आहे, आता जसं ह्यांनी आपल्याला सांगितलं, ओके, म्हणजे एक आपल्याला थोडासा स्केच दिला. ठीक आहे. नाही, मी बोलतोय की एकदम 100 पैकी 100. आता कोणी असतं की थोडंसं म्हणजे नाही असणार. बघा कसं असतं मी तुम्हाला सांगू, जोपर्यंत यू टेक युअर ओन डिसिजन. मग जसं मी म्हटलं की दुसऱ्या सोसायटीचा आपण विचार नाही करायचा, आपण आपला विचार करायचा. तेव्हा त्या फ्लॅट धारकाने स्वतः तुला काय करायचं ना, करायचं ना, हो, बाकी सोडून दे. मग त्याने त्याला विचार तुला करायचं आहे की नाही सेल, हो, तर तुझा त्रास तो त्रास आपण बघायचा. खाली होते, वर होते, काय होते, बाजूला होते, काय होते, कुठं. धाकधूक का असते? कारण की आपल्याला पूर्ण प्रोज अँड कॉन्स माहिती नसतात. तो सगळ्यात मोठा एक ऑब्स्टॅकल असतं. अर्धवट ज्ञान असतं. अर्धवट ज्ञान मेन तेच असतं. आणि ट्रान्सपरन्सी. कॉन्फिडन्स घ्यायला लागतो त्यांना प्रत्येकाला. जर सपोज करा आता स्टार्टला कोणी दिलं कन्सेंट की हां ठीक आहे मी जातो सेल्फ डेव्हलपमेंटसाठी, आणि त्यानंतर काहीतरी त्यांनी लिगलमध्ये इररिव्होकेबल कन्सेंट आपण घेतो नोटरी करून, तो यू कॅनॉट चेंज. म्हणजे त्याने विकून गेला तरी ते त्याला लागू होतं, असं लिहितो आपण आपल्या कन्सेंटमध्ये. किंवा तो त्याचं काही बेरोवाईट झालं तरी त्याच्या मुलाला लागू होतं ते. अच्छा. Out of 100, certain percentages that we can tackle. Will people will त्यासाठी वेळ लागतो त्याला. हां, त्यासाठी इनिशियली वेळ वेळ लागतो. लागतो. पण होतच we will go and पार्क 100% था.
अच्छा है ना? हाँ यस आई नो दैट सर काम किया है। उन्होंने सेल्फ किया है। नहीं उन्होंने गामी कर रहे सर गामी साहब को दिया, हम्म, लेकिन वहां पे भी हमने अच्छा कारपेट निकाल दिया। अच्छा और इतना कैसे मिलेगा? अरे मैं बोला मिलेगा, करो। अच्छा कर फिर हाँ धीरे 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 वो आया लाइन पे. हां नाही ओ सर अमुक सर्टन पर्सेंटेज असते त्याला कन्व्हिन्स करायला एवढा हे नाही वी गो अँड वी टुगेदर गो अँड कन्व्हिन्स हिम डोर टू डोर जाना पड़ेगा। वो लगभग सेल्फ में जो मिलना था उतना मिल गया. अच्छा अभी कॉर्पस खोया उतना बात समझ लो, कॉर्पस तो खोएगा नहीं तो डेवलपर क्या खाएगा? बरोबर. कॉर्पस त्यांना बहुत किती खोएगा. त्यांना किती है ना? मिळालं? त्यांचा एरिया 1120 आहे. 1120 आणि प्लॉट एरिया आमच्यापेक्षा जास्त आहे ते कमी आहे? 4600. तर कमी आहे म्हणजे आपल्यापेक्षा कमी आहे तरी बिल्डर 1100. नाही काय त्याचा एरियाचा काय संबंध नाही ना. तो आधी चालू केला ना त्याने. तुम्ही उशिराने करणार मग तोपर्यंत 10 प्रोजेक्ट आलेले असणार हम्म. असं होईल ना ते. म्हणजे बिल्डर करून पण 1120 मिळाले त्याला. सी कॉर्पस नाही आहे ना. हां. आणि द टायमिंग फर्स्ट मूव्हर्स ॲडव्हान्टेज. फर्स्ट इज ॲडव्हान्टेज. आपण सेल्फमध्ये अजून जास्त देत होतो. बट दे देमसेल्फ बॅक आउट. हाँ? नहीं वहाँ पे थोड़ा डिस्प्यूट Dispute. इनिशियल स्टेज में he must be knowing, ना? He knows each and every इनिशियल स्टेज person. में थोड़ा डिस्प्यूट था वह बाद में अभी एक वाघ साहब आए तो क्लियर हो गया. वाघ साहब इज फैंटास्टिक मैन हाँ. वाघ साहब आने के बाद क्लियर हो गया. इसे बीएससी साइंटिस्ट है डोक असतो ना एजुकेटेड असतो ना हाँ. दे विल कन्विंस द इश्यू वैसे मुरली भी अच्छे थे, उसके पहले वाले भी अच्छे थे, लेकिन अंदर में क्या हुआ वो हमको भी नहीं मालूम नहीं पड़ा. बुरली का टाइम में थोड़ा इश्यूज था सर. हाँ, क्या? तो वाघ आने के बाद क्या वाघ का ट्रांसपेरेंसी इज ना और बहुत है, ट्रांसपेरेंसी इज फैंटास्टिक. कोई बहुत किसी ज्यादा को- देते हैं और ट्रांसपेरेंट. हाँ उसको किसी को भी कुछ है डाउट में नहीं रखते हैं. इज वेल एजुकेटेड मैन इज वेरी गुड. तो वो अभी वो चल रहा है भी अच्छे से. उन्होंने डीए को कितना टाइम लगाया दुनिया भर का. हम परेशान हुए, बोले इतना डीए सर आगे बढ़ो. वाघ साहब अच्छा वेरी नाइस. और आणखीन काय विचारायचं? ते स्वतः इनिशिएट घेऊन आपल्याला हेल्प करू शकतात का? कोण? डाउन द लाईन सपोज वी अप्रोच टू यू. See, I am there. I am as a consultant. I cannot say you no. ओके I am always there. So आपण करू. ठीक आहे. ते- आता फर्स्ट See, मीटिंग आपण करू ते. इथे एवढं मला वाटतं आजच्या मीटिंगमध्ये एवढं म्हणजे जास्त सांगितलं ते लक्षात नाही राहत. करेक्ट हो बरोबर. है ना. नॉलेज तर भरपूर आहे हो. मीच सगळ्यांना शिकवलं इथे. म्हणजे ऑल द कन्सल्टंट हॅव गॉट नॉलेज फ्रॉम मी. त्यांना इतना एजुकेट करून करून इवन मैं नाम नहीं ले सकता ना. यहाँ बैठ के सीखे हैं. यू नेम देम, यहाँ आके गए. सचिन लाईक और चांगलं फर्स्ट मीटिंग ये मध्ये आप तीनों ध्यान में रखो. ये तब हाँ. फंसेंगे नहीं. लीगल, कोऑपरेटिव एंड यूडी. ये जब तक आप होल थिंक ऑफ अ होल इट्स लाईक एन अम्ब्रेला. umbrella and then come to the part. When you come to the part, don't forget whole. होल में क्या चल रहा है वो नाही बोल लेगा. जे पिंडी ते ब्रह्मांडी. आपल्या यांनी सांगितलंय जे संतांनी पिंडमध्ये आहे ते सांगितलं. ब्रह्मांडात आहे, जे ब्रह्मांडात आहे ते पिंड में आहे. और कुछ नहीं है. वैसे ही है वो. स्ट्रक्चरल ऑडिट हा जो विषय आहे हे किती वर्षांनी कंपल्सरी आहे वगैरे आणि आहे? 15 वर्षानंतर कंपल्सरी होतं. 15 15. आणि त्याचा पिरियड
सपोज आज मी केलं 5-5 वर्षांनी करत राहावं. व्हॅलिडिटी सर 5 वर्ष. व्हॅलिडिटी 6 महिने. आता बघा स्ट्रक्चरल ऑडिटचे 2 प्रकार. एक तुम्ही हे चांगलं आहे का नाही याच्यासाठी करता. रिडेव्हलपमेंटमध्ये स्ट्रक्चरल ऑडिट तुम्ही त्या हिशोबाने करत नाही, ते पाडाच्या हिशोबाने करायचे. बरोबर. आमच्या इथे एक केस झाली. मी प्रभादेवीला आमचं जुनं घर आहे. त्यांनी जोर जबरदस्ती करून C1 घेऊन आले. त्यांना पुढचे इम्प्लिकेशन्स काय आहेत, रिपरकेशन्स काय आहेत त्याची जाणीव, म्हणजे मला पण त्या केसमध्ये या सगळ्या गोष्टी कळाल्या. हां, ना राहतं घर आहे ते मिळालं C1मुळे. ते गेल्यानंतर ॲक्च्युअल डेव्हलपर बरोबरचे प्रॉब्लेम्स चालू झाले. त्या डेव्हलपरनी पण मग ताणून ठेवलं. अगोदर जे म्हणजे काय बोलणी झाली होती, बोलणी काही कागदोपत्री काही नाही की बाबा हां बाबा 100 स्क्वेअर फीट तुम्हाला मिळणार. एकदा C1 ह्या लोकांनी स्वतःहून घेऊन आले. डिमॉलिश झालं 6 महिन्यांनी 1 वर्षांनी ते बाहेर गेल्यानंतर. आणि नंतर ॲक्च्युअल सगळे कलर्स सगळ्यांना माहीत पडायला लागले. असे केसेस एकदम रंजक गोष्टी घडतात ह्या पूर्ण प्रोसेस. पुनर्विकासात आपल्याला माहीत नसतं, एवढी माहिती कोणी देतच नाही, सांगतच नाही. तुम्हाला कुठल्या गोष्टी काय करायला लागतील ते आपल्याला निश्चित कळलं पाहिजे. आणि त्याचे टप्पे आहेत. ह्या टप्प्यामध्ये हा, या टप्प्यामध्ये हा, या टप्प्यामध्ये हा. मी फक्त एक कोऑपरेटिव्ह समजायचं झालं ना 3 तास लागतील. There is no shortcut in implementation. शॉर्टकट Not shortcut. nothing. शॉर्टकट नाही. अँड यू शुड नेव्हर ऑप्ट फॉर शॉर्टकट. नेवर मध्ये असं ऐकायला आलं होतं की जर तुमचं बिल्डिंगचं लाईफ जे आहे इट्स मोर दॅन 25 इयर्स जर असेल 60 इयर्ससाठी डिझाईन झालं पाहिजे. नाही नाही मी बोलतो की जर तुमचं आता हे जे Existing buildings. एक्झिस्टिंग बिल्डिंग्स त्या C1 करता येतात. हा म्हणजे त्याच्यासाठी स्ट्रक्चरल ऑडिटची गरज नाही नाही ऑटोमॅटिकली नाही, असं कसं असं ऐकलं होतं मी म्हणून नाही नाही, एखादा ह्या व्यक्ती आहे, हा गेला आता याला विधी करायची आहे, डॉक्टरचं सर्टिफिकेट लागत नाही. नाही, मला असं म्हणायचं की जर आम्ही सेल्फ डेव्हलपमेंटसाठी किंवा डेव्हलपमेंट तुम्ही काही करत नाही. आता याचं सर्टिफिकेट लागलं की म्हणजे नाही, कंपल्शन आहे कंपल्शन आता तोडायची आहे. त्याची तुम्ही नैसर्गिक गोष्टीचा तुम्ही ऱ्हास करत आहात. हे टाकणार कुठे डेब्रीज? तुम्ही इथनं हे घाण उचलून कुठेतरी टाकू नाही शकत अशी. तुझं डेब्रिजचा पडला मी बोलतो की स्ट्रक्चरल ऑडिटचं बोलतो हे आय एम ऑल्सो सेम. नाही, हे कॉम्प्लिकेशन्स आहेत तिथे. परत तुम्ही खणून जास्त दगडा इकडं आणून टाकणार. नाही, मला असं म्हणायचं की मला कळलं. हा, मला त्यांचं कळलं. त्यांचा क्वेश्चन काय आहे की रिडेव्हलपमेंट करते वेळी आता आपलं तर बाय डिफॉल्ट 30 इयर्स झालेले आहेत. तो एक पॉईंट आहे. कळलं ना point? हे 30 वर्ष झाले तरी तुम्हाला C1 आणायला लागतंय. हा, मग ते- पॉइंट इज दिस की आता समजा मी झालो 100 वर्षाचा, मग मला झालं पोचवायचं असं होत नाही ना. सी द सर्टिफिकेशन इज कंपल्सरी. परमिशन गरजेची आहे कुठची काही करा तुम्ही. यू गॉट माय पॉइंट. That's fine. So- मी फक्त डाऊट कारण मला असं ऐकण्यात आलं होतं ठीक, की ठीक. इफ इट्स मोर दॅन 25 इयर्स जर असेल असं तर करतात. ऑटोमॅटिकली एलिजिबल होऊन जातं. पण इट इज नाही तसं RTI नाही. वाला मग ठीक आहे. केस झाली. मग घ्यावा आता लागेल. हा एक मेंबर आहे समजा, असं कुठे GR मध्ये- जेंटलमॅन, बट ह्यांनी तुमच्यावर केस केली आहे. इमारत धोकादायक नव्हती आणि तोडली. हाऊ यू विल सर्वाइव्ह? आणि केस कधी करतील माहित आहे? तुमचे 2-3 स्लॅब होऊ देतील. म्हणजे असा पूर्ण बँड वाजणार, तुमचं भाडं बंद होईल, म्हणून ते पहिलं 100% कन्सेंट. सगळं तुमचं सिस्टमच कोलॅप्स होईल. काय नाही. कशासाठी? 10-15 लाखासाठी नाही घ्यायची. आम्ही घेतच नाही. 100% कन्सेंट असेल तर ह्या पुढच्या गोष्टींचा म्हणजे काय फेस करायलाच लागणार नाही ते प्रॉब्लेम्स. नाही, मला काय विचारायचं होतं, आपण रिडेव्हलपमेंटला जातच नाही फॉर एक्झाम्पल ना, आणि आमची 30 वर्ष हा, मग तुम्ही साधं स्ट्रक्चरल ऑडिट करा ना रिपेअरचा.
नाही तुम्हाला नाही कळत आहे. नाही कळतंय मला ना, रिपेअरचं करा ना. त्यांना कळलं तुमचा क्वेश्चन हा. की आपल्याला रिडेव्हलपमेंट करायचं नाही. समजा करायचंच नाहीये, पण आपल्याला बिल्डिंगची तब्येत बघायची आहे. हा. तर त्यासाठी स्ट्रक्चर ऑडिट, ऑफकोर्स आपल्याला स्ट्रक्चर ऑडिट करावं लागणार त्या केसमध्ये. करा तुम्ही रिपेअर करून घ्या. आणि इज देअर एनी रूल की एवढ्या वर्षांनी पण सांगितलं ना, सांगितलं 15 ना. वर्ष. एव्हरी 5 years, आफ्टर 15 years, एव्हरी Every 5 five years you have to. मॅन्डेटरी. हां. आणि रिपेअर करायचं हा. महत्वाचं. आणि तो जो ऑडिट रिपोर्ट असतो तो 6 महिने व्हॅलिड असतो. जाऊ दे, अजून खोलात ते आपण ते अरे नाही, मला आपण तुम्ही 10 वर्ष झाली आपण त्याला हातच नाही लावला आहे. दॅट इज डिफरंट. आपली केस वेगळी आहे, बट जस्ट आय वॉन्टेड टू नो द रूल, दॅट्स इट. आणि ते आपल्याला इथलं लोकल स्ट्रक्चरल इंजिनियर कडनं नाही करायचं, IIT किंवा VGT आहे. कारण चॅलेंज करून हा जाईल कुठं? कोर्टाचा. कोर्ट नाही, पण कोर्ट काय ऑर्डर त्यांच्याच देणार? बोलतात. हायर अथॉरिटी कोण? VGT आहे VGT आहे. और IIT याच्यावर हायर बरोबर. नाही. मग करा ना त्याच्याकडनं, चेकमेट करू ना. देन देर इज नो प्रॉब्लेम. सो देर इज नो प्रॉब्लेम. मग आपण असं करून घ्यावं आधीच डे वन. करेक्ट पण जर असं निघालं की ते अजूनही धोकादायक नाही झालं तर मग म्हणजे तिकडनं अरे ऑडिट. सर क्या भारतात काय होत नाही. सी DRS 87 में कंसेप्ट किया हुआ है कि पार्क व्यू गजानन सर, पार्क व्यू IIT से करवा के लिए तो IIT का वही क्वालिटी गजानन दर्शन को भी नहीं होगा करके कैसा हो सकता? He is not saying of quality and नहीं nothing. नहीं. The things should be managed. Redevelopment is nothing but managed. Management. Okay. आप सभी मैनेज कर रहे हो. आपको मैनेज करना है सब कुछ. 100% कंसेप्ट मैनेज करना है, ये सब मैनेज करना है, अपन मैनेज करना है ना. मॅनेज करायचं ना, त्याच्याशिवाय कमिटीला सक्सेस येत नाही. कमिटी 2 लागतात. लोकांनी त्रास देतात ना, कमिटीने ते सहन करायचं आहे. त्रास देतात लोक, देणार ना, भरपूर सर. देणार. आपली नावं तरी द्या. सच. पूजेला जायचं होतं 7:30. रेग्युलर तुम्ही राहायला कुठे नवी मुंबईतच का? माझं पण देऊ. अरे सगळ्यांना सांगतो, सेपरेट कमिटी लागतं ना. मी 94 पासून ओळखतो यांना. आणि यांचे जे एक मित्र आहेत त्यांच्याकडे मी काम करायचो तेव्हा ते तिथे यायचे. म्हणजे आमच्याकडे इलेव्हेशन डिझाईन करायला यायचे स्पेशली प्लॅनिंगला. सर, आता एक मॅनेजमेंट कमिटी आहे आमची एक्झिस्टिंग, त्याला जोडून अजून एक कन्स्ट्रक्शनची वेगळी करायला लागते का? आता ही लोकांची इच्छा असते, पण That is up to you. ओरिजिनल MC इज गणेश ओके. ओके. नाही असं काय नाही. नॉट माइंड. मी सचिन फोटो काढून घे. नो. येस. कृष्णा बाप्पा आहेत. याचे फोटो काढून घे. FSI आपला 4.8 मिनिमम. ॲट अ लोअर मिनिमम. हायस्ट साईड. आणि हायर साईडला 5.5 पर्यंत किंवा 5. तो आता किती वाढतो ते आपण जाणायला लागेल. आर्किटेक्चरल स्कीम बनवतात, ग्रीनचाच फक्त ऍड होईल आणि 80% अँसिलरीमुळे तो किती वाढतो. कमर्शियल 10% कमर्शियल मिळेल तुम्हाला ऑफ द प्लॉट एरिया. त्याचं प्रीमियम मग आपल्याला किती कमर्शियल हे करायचं असेल तर घ्यायचं असेल तर प्रीमियम त्याला एक प्रीमियम फ्री आहे ना त्याला. कमर्शियलसाठी फक्त एरियामध्ये तुम्हाला फीज, स्कूटीनी फीज वगैरे भरायला लागतात.
अच्छा, असं म्हणजे मला वाटलं काय सेपरेट कमर्शियल. FSIचं 10% कॉस्ट येते ते तुम्हाला सांगितलं ओके. LRच्या. ओके. सिडकोला काय द्यायचं वगैरे नसतं ना. सिडकोला FSI नाही भरत, इकडेच भरत. आपल्याला प्रीमियम भरावं लागतं त्यांना. नॉट प्रीमियम, जमीन जागा. फ्लॅट्स काही रिझर्वेशन्स आहेत ते त्याला एक रेशो असतो फ्लॅटचा. तर तुमच्या याच्यामध्ये मिनिमम FSI आलाय, तुमच्यामध्ये फ्लॅट जातील त्यांचे थोडे द्यावे लागतात. द्यायचं. अच्छा सर, एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे डिस्कस करायची राहिली. तुम्हाला वेळ आहे का? एक 5-10 मिनटं. हा बोला. सिडको शेअर सिडकोशी रिलेटेडच आहे. आमची लँड आता जी लीज होल्ड आहे ती आम्ही फ्री होल्ड करायचा आमचा मानस आहे. एक्सटेंड होईल. नाही, मला कळलं नाही. 60 वर्ष असेल ना तुमची. हां, 60 वर्ष. 60 वर्षानंतर काही ते पैसे घेतील आणि एक्सटेंड. ओके, ती दॅट इज अ डिफरंट थिंग. ओके, ही म्हणजे जर एक्सटेंड झाली तर ती लीजमध्येच होणार हो, आमची. लीज मध्ये. बट तोपर्यंत फ्री होल्ड व्हावी. आता जे सिडकोचं एक गव्हर्नमेंटनी जस्ट एक कमिटी फॉर्म केली आहे सिडको लँड्स कन्वर्ट करण्यासाठी फ्रॉम लीज होल्ड टू फ्री होल्ड. ओके, तर फ्री होल्ड अशा झालेल्या आहेत का तुमच्या माहितीत काही? अजूनपर्यंत नाही. ओके, सो कॉस्ट जस्ट कॉस्ट जास्त जाते आणि ते फिजिबल नाही आहे ते proposal. ओके. तो लॉलीपॉप आहे. ओके. ओके. आमचं मुंबईमध्ये जे आमचे कलेक्टर लँड्स वगैरे आहेत तर 10% ऑफ द रेडी रेकनर ते पे करून फ्री होल्ड करा क्लास 2 टू क्लास 1. पण त्याच्यात पण एवढे अडथळे आहेत म्हणजे सहजासहजी होत नाही. इथे नुसते त्यांनी- पैसे. हा या. इथे बरेच अडचणी तयार केलेल्या आहेत. इथे सहज होत नाही आहे त्या गोष्टी. मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं होतं की तुमच्या माहितीत काय आहे का की कोणतीही सिडकोची लीज होल्ड लँड फ्री होल्डमध्ये कन्वर्ट झालेली आहे का? कारण की आता मी सिडकोमध्ये जाऊन एकदा चौकशी केली तर ते म्हणाले की आता जस्ट आमची कमिटी फॉर्म झालेली आहे नाही. हु विल लुक आफ्टर ऑल दिस कन्व्हर्जन अँड त्यांना ऑल. वेळ लागेल अजून, बराच वेळ जाईल. अच्छा. त्याची कॉस्ट बरीच येते सध्या तरी. त्यांनी फार क्लिष्ट ठेवला आहे तो GR. दे डेलिबरेटली केप्ट इट कॉम्प्लिकेटेड असं माझं मत आहे. हो, कॉम्प्लिकेटेड. त्यांचा कंट्रोल सहजासहजी सोडणार नाही. अजिबात नाही सोडणार. हा. कारण ती एक कोंबडी आहे महाराष्ट्राची. तिकडे पेएबल तिथनं पैसे उचलतात ते लोक. त्यांना एअरपोर्ट बांधायचे, बरेच मोठ्या गोष्टी करायच्या. पुढे पेडपर्यंत ते पसरत आहेत. हो. पैसा पाहिजे सरकारला. त्यामुळे ते येणारा पैसा सोडणार. ओके सर, येस. Thanks a lot. खूप बरं वाटलं भेटून. नाईस टू मीट यू सर. थँक्यू. हा, वो फोटो ले लो. मेरा कोणाचं आहे? अरे कधी मी आता रिटायरमेंट नंतर येऊन तुमच्याकडे काम करतो. अरे नाही विचार कशाला. असं द्यायचं. पूर्ण तुम्हाला दिलं तर कॉस्ट मी आहे आपले आपण माहिती घेण्याच्या प्रोसेसमध्ये आहोत. पण ओव्हरऑल तुमचं तोंड वाटलं की ते सगळी जबाबदारी घेऊ शकतात. आपण जेवढ्या लोकांना भेटणार ना सगळ्यांचं तेच असणार. कोणी असं पुन्हा काही नाही जबाबदारी घेणार कठीण असतं ते. चल चालत ते कठीण असतं ना. नाही सगळेजण बोलतात. आपण इथून जायचं का इथून जायचं? हां, अच्छा. खाली बघा. काही प्रमाणात तो 4.8 होतो FSIचा. फ्रीचा सॉरी गेला
काय कसं आहे ते आता कसं आपण पुढे जातो कशा त्या गोष्टी 25 करोड 30 करोड तुम्ही कशी करणार आपल्याला घाबरण्यासाठी त्या गोष्टी तुला सांगतो ते इन्व्हेस्टर आहेत ना प्रत्येक कॉन्टॅक्ट आहे माझे पण कॉन्टॅक्ट सगळ्यांच्या सर पण ना आता चहा आपण बाहेर पिऊया का इकडे आहे कुठे चाललंय हो काका अच्छा ठीक आहे कुठे 6 जणच आहे 5 जण 6 जण हे मागे आहे की दुसरा आहे की नाही सामान तर वरतीच त्यांचं नाव काय पूर्ण मिलिंद पवार मिलिंद पवार कम जाके होता है पर वही है बिल्कुल दो चीज़ बहुत जबरदस्त है सेक्टर 17 गया था उधर तो कुछ भी नहीं समझ में आया प्रत्येक कोई दिमाग हटेगा नहीं बोलेगा नहीं वैसा नहीं जाना